त्या सूचनेमध्ये जरा दुरुस्ती करतो. लहान मुलांनी चुळबुळ केलेली चालेल. प्रॉब्लेम मोठी माणसं चुळबुळ करतात तेव्हा. लहान मुलांचा तर हक्कच आहे. आणि मला अशी आणि कोणत्याही आकाराची सभा किंवा माणसं एकत्र आली तर तिथे लहान मुलांच्या आवाजाचा मला तरी कधीही त्रास होत नाही. तुम्ही त्रास तर सोडाच, ते माझ्या कानांकरता म्युझिक असतं. म्युझिक, लहान मुलं आहेत, खेळतायत, वावरतायत, त्यांची मजा चालली आहे, हे म्युझिक आहे कानाला. मोठी माणसं शरीराने मोठी झाली तरी लहान मुलांसाठी जेव्हा वागू लागतात तेव्हा प्रॉब्लेम. आणि मी इथे यायच्या आधी पण मी सूचना ऐकली की मध्ये कोणाला जायचं असेल तर शक्यतो मागच्या बाजूला बसा. आता बसलेत मागच्या बाजूला, ते मध्ये जाणारे नसतील अशी मी. त्यानंतर इथे पाऊल टाकल्या टाकल्या मला जाणवलं की बहुधा कालच्या एवढेच आहोत आपण सगळे. म्हणजे तुमच्या सहनशक्तीची कदर करतो. ही जागा रिकामी दिसते मला, पण काल पुढच्या इथपर्यंत होते. असंच आमचं सरकारी यंत्रणेतलं नजरेने अंदाज घेण्याचं गणित म्हणतात. तर मला साधारणपणाने मी म्हणेन की काल जेवढे होते तेवढेच आपण आहोत. काल येऊन कोणाला पश्चाताप झालेला दिसत नाही. किंवा एक माझा आवडता जोक आहे ऍक्च्युली, आणि कमी वेळ घेऊन सांगतो. एका बुवांच्या एक शिष्य असतो आपल्या गुरु शिष्य परंपरेनुसार. 12 वर्षाची तपश्चर्या झाल्यावर गुरु परवानगी देतो, तिथपर्यंत मैफल नाही करायचे. तर गुरु परवानगी देतो आणि सांगतो आता तुझ्या आयुष्यातली पहिली मैफल, म्हणजे आपल्या शास्त्रीय नृत्यामध्ये जसं अरंगेत्रम असतं भरतनाट्यममध्ये तसं. गावाला निरोप जातो. गाव पुण्यासारखंच दर्दी गाव, संगीतातला जाणकार. आणि ह्या बुवांनी आता परवानगी दिली, त्यांचा शिष्य गाणार म्हणून गर्दी पण खचून संध्याकाळच्या वेळेला मैफल चालू होते. संध्याकाळची वेळ म्हणून तो मारवानी सुरुवात करतो, मारवा गातो. संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट होतो आणि वन्स मोरची फरमाईश होती. पहिल्याच सादर करण्याच्या सार्वजनिक परफॉर्मन्सला वन्स मोर. गायकाला आनंद वाटतो, कारण शास्त्रीय संगीताच्या परंपरेमध्ये वन्स मोर हे फार मोठा सन्मान आहे, कलाकाराला मिळालेली दाद आहे. त्यामुळे तो पुन्हा सादर करतो. तो संपल्या पुन्हा फरमाईश होतो. तेव्हानात आता रात्र पडली, मारव्याची वेळ संपून गेली, तरी श्रोते म्हणतात नाही नाही मारवाच. असं 3दा 4दा शेवटी तो गायक हात जोडतो, म्हणतो मायबाप एवढ्या वेळा वन्स मोर देताय, चांगली गोष्ट आहे, मी आभारी आहे. आपण किती वेळा देणार वन्स मोर? एक जण उभा राहतो आणि म्हणतो तुम्ही तो राग नीट गाईपर्यंत. तुमच्या आज येण्यामध्ये ती भूमिका नसेल अशा वाटतं. आणि अर्थात असली तरी त्या उत्तेजनार्थ पारितोषिकाबद्दलही शासनाच्या वतीने आभार प्रकट करतो. आजचा विषय मी ज्या तऱ्हेने बोलणार आहे तो काहीसा कालच्यापेक्षा अवघड. कारण की आज मुख्यतः एकूण भारतीय विचाराची वाटचाल, त्यातल्या संकल्पना आणि त्याच्या शेजारी ठेवत आधुनिक विज्ञानाची सर्व वाटचाल, त्यातल्या संकल्पना, त्यातले साम्याच्या जागा कोणत्या, त्यांचे निष्कर्ष कोणते, असं सर्व येणार. माझ्या मते फॅसिनेटिंग म्हणजे चित्त थरारक आहे, पण त्याला काकणभर जास्तीच आपल्या मनाचं पण फोकस, कॉन्सन्ट्रेशन लागणार आहे. तर मला वाटतं की पुढचा सुमारे 1.5 तास आपण सगळे मिळून एन्जॉय सुद्धा करू सर्वार्थाने. कारण की मला जमतं तेव्हा मी मुलामुलींना तर सांगतोच की परसूट ऑफ नॉलेज, ज्ञान साधना, ह्याच्या एवढं आनंददायक काही दुसरं निधान नाही. तेव्हा काल आपण वेळ दिला भारतीय संस्कृती, तिचे काही मूलाधार, वेळ पुरत नसतोच. मी प्रयत्न करणारे तरी कमी वेळात ते पूर्ण होऊन त्याला जोडलेलं आता विज्ञान.
आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन घेऊनच तुमची माझी सुद्धा इथून पुढची वाटचाल हा आपला आजच्या संध्याकाळचा विषय. आपली जी षट दर्शन आहेत वेदांमधली, न्याय म्हणजे तर्क आहे मुख्यतः शास्त्र, तिचे मानले जातात आद्य गुरु गौतम. वैशेषिक असं ज्याला नाव आहे, तिचा आद्य मार्गदर्शक सांगितला जातो कणाद ऋषी. त्यांचं पण मूळ नाव वेगळं आहे, पण त्यांनी हे सर्व विश्व एका मूल कणांपासून बनलंय. तो शब्द अणु म्हणून त्यांना नाव पडून गेलं विचारात, कणाद. योग त्याचे मूळ ज्येष्ठ मानले जातात कपिल मुनी आणि त्यावरचं भाष्य करणारे पतंजली. सांख्य की सांख्याचे कपिल मुनी, सांख्य तत्वज्ञानाचे कपिल मुनी, की ज्यांनी सर्व विश्वाचं वर्गीकरण करून मूल घटक सांगत सांगत एकूण 25 पर्यंत ते आले, की एकूण 25 मूल घटकांचं मिळून विश्व बनतं. तरी त्या 25तले 23 हेही मूळ दोनापासूनच बनले, ते म्हणजे प्रकृती आणि पुरुष. तर या सगळ्या विश्वाच्या वैविध्याचं विश्लेषण करून, त्याचं वर्गीकरण करून, त्यातली समान सूत्र शोधत ज्यांनी मूळ सूत्र शोधली ते हे सांख्य, ते संख्या सांगितली म्हणूनच आहे की ते सांख्य तत्वज्ञान. पूर्वमीमांसा हे मुख्यतः सर्व वैदिक जे उपचार आहेत, रिच्युअल म्हणजे कर्मकांड याच्यावर सर्व आधारित. आणि उत्तर मीमांसा की जो वेदांताचा विचार आहे, तो वेदांत म्हणजे तो वेदांचा अंत शेवट या अर्थाने नाही, क्लायमॅक्स, चरमसीमेला. सर्व वैदिक विचार जिथे त्या चरमसीमेला जातो तो म्हणजे अद्वैताचा विचार. तो वेदांपासून चालत येतो. तो शंकराचार्य पहिले नाहीत निर्माण करणारे. शंकराचार्यही वेदांवर भाष्य करताना अद्वैताचा विचार 7व्या-8व्या शतकात मांडलेले थोर क्रांतिकारक तत्वज्ञ आहेत, कार्यकर्ता आहेत, विचारवंत आहेत. पण वेदांतामधली एकम सद विप्राहा या विश्वाच्या मुळाशी एकच एक सत्य आहे आणि जाणकार त्याला वेगवेगळ्या नावांनी बोलवतात. तुम्ही कोणत्या नावाने बोलवता यांनी त्या सत्याच्या स्वरूपामध्ये फरक पडत नाही. इथे जो पोचला आपला मुक्काम आणि ती जाणीव भारतीय संस्कृतीच्या सर्व अंगांमध्ये मग व्यक्त झालेली दिसते. हे सारं विश्व मूळ एकाच चैतन्यापासून बनलंय. हे तर आत्ताचं फिजिक्स सुद्धा आता सिद्ध करतं. हे शब्द वापरतोय, सिद्ध. नुसतं बोट दाखवतं नाही, इंडिकेट. इट्स नॉट दॅट फिजिक्स इंडिकेट्स टुवर्ड्स दिस. मी शब्द वापरतोय, सिद्ध करतं. साऱ्या विश्वाच्या मुळाशी एकच एक चैतन्य आहे. तेच जड किंवा ऐहिक आकार धारण करतं आणि त्यातून ही विश्वाची विविधता निर्माण होते. असं तर आत्ताचं मॉडर्न फिजिक्स, आधुनिक फिजिक्स सुद्धा या मुक्कामात पोहोचले. तेव्हा भारतीय संस्कृतीच्या पायामध्ये असलेला वेदांताचा विचार आणि आता फिजिक्स माणसाला जिथपर्यंत घेऊन आलंय आणि जिथून पुढे जाणार, हे एकमेकाशी जुळतात आणि ते समानच आहेत. नव्याने मी अजूनही पुढे सरकू तसं म्हणणार आहे की फिजिक्सला अजून पुढची काही प्रगती करायची आहे. कारण आत्ताचं फिजिक्स येऊन पोचलंय, सर्व आहे ते एकच आहे. ते जे एक आहे ते जड पण असू शकतं, ते चेतन पण असू शकतं. फिजिक्सच्या मुक्कामाला फार तर नाव देत आहे जडाद्वैत आहे. ते जड वन एकच आहे, त्याची वेगवेगळी रचना, त्यातून दोन, त्या दोनातून अनेक, असं करत करत हे तुमच्या माझ्या नजरेला दिसणारं वैविध्याचं विश्व. ही विविधता वाटणे ही माया आहे. कारण ते आपल्या इंद्रियांची मर्यादा आहे, पण आपल्या इंद्रियांचं वैशिष्ट्य आहे. खोल 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 कांद्याचे पापुद्रे सोलावे तसे गेलो तर आतमध्ये सापडेल तो रसरशीत निव्वळ मूळचा अद्वैताचा विचार सापडेल. जड की चेतन हे सुद्धा द्वैत अद्वैताच्या पातळीला दूर होतं. तिथे जे जड आहे त्याचं स्वरूप बदलल्यावर ते चेतन होतं. जे चेतन आहे तेच आपल्या पातळीला व्यक्त झाल्यावर जड होतं. जड आणि द्वैतमध्ये, जड आणि चेतनमध्ये पण अद्वैत नाही. इथे अद्वैताचा विचार पोचलाय, फिजिक्सला पोचायचा. जडाचा एकपणा अद्वैतापासून वेदांताच्या अद्वैतापर्यंत पोहोचण्याचा मधला फार मोठा मुक्काम मन आणि जाणीव यांच्या संशोधनाचा आहे.
त्याला आत्ता कुठे सुरुवात झाली? आपले दलाई लामांपासून, गौतम बुद्धापासून वेदांताच्या विचारापर्यंत योगा मागच्या सर्व विचाराला मानसशास्त्रच म्हणतात. गीतेच्या 7व्या अध्यायामधला श्लोक आहे मनःषष्ठानी इंद्रियाणी, की ज्ञानग्रहणाला माणसाला पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पण ते केवळ पंच ज्ञानेंद्रियांपाशी ज्ञानग्रहण थांबत नाही. नॉलेज हे फक्त इंद्रिय गम्य नाही. नॉलेज इंद्रिय गम्य आहे म्हणणे म्हणजे एम्पिरिसिझम शब्दाचाच तत्वज्ञानाचा अर्थ आहे की सर्व ज्ञान फक्त इंद्रिय गम्य आहे. मला जे कातडीला जाणवतं, जिभेला कळतं, डोळ्यांना दिसतं, कानांना ऐकू येतं, अशी पंच ज्ञानेंद्रिय मिळते. तेवढं कळतं ते ज्ञान त्याच्या पलीकडे आहे का? तर परवापर्यंत विज्ञान म्हणत होतं की पंच ज्ञानेंद्रियांच्या पलीकडे ज्ञान आहे म्हणण्याला अंधश्रद्धा आहे. आता विज्ञान म्हणत नाही. गीतेच्या 7व्या अध्यायात जसं म्हटलंय की ज्ञान ग्रहणाचं मन हे 6वं इंद्रिय आहे, मनःषष्ठानी इंद्रियाणी, तसं आता विज्ञानाने पण सांगणं चालू केलंय. आता संशोधन चालू झालं की हे माइंड काय असतं माणसाचं. अजूनपर्यंत माइंडची व्याख्या नाही, पण सायकॉलॉजी नावाचं पूर्ण शास्त्र त्या व्याख्या नसलेल्या सत्यावर उभा आहे. त्या सायकॉलॉजी बद्दलही वेदांत आणि बुद्धापासून दलाई लामांपर्यंत यांनी विधान केलं आहे. अलीकडच्या काळामध्ये दलाई लामा हे वाक्य बोलले, आमच्या चाणक्य मंडळाच्या कार्यक्रमात आले होते तेव्हाच, की भारतीय मानसशास्त्रापुढे आत्ताच्या मानसशास्त्राची प्रगती म्हणजे बच्चों का खेळ आहे. भारतीय मानसशास्त्र अजून कुठल्या कुठे पोहोचले. ती जी मनाची तरलता, शंकराचार्यांच्या श्लोकाची सुरुवात मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, आपलं स्वस्वरूप काय आहे सांगताना आदि शंकराचार्य म्हणतात की आपण म्हणजे अष्टधातू, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, जड, पंच महाभूत हे वगैरे नाहीच होत. आपण चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, माझं मूळ स्वरूप हे या साऱ्या विश्वाचं जे मूळ स्वरूप आहे की जे सत, चित आणि आनंद स्वरूप आहे. तर माझ्या अस्तित्वाचं सुद्धा मूळ स्वरूप हे त्या सच्चिदानंद स्वरूप आहे असं मांडताना शंकराचार्य हे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे मांडतात. हे उद्याचं विज्ञान सिद्ध करेल असं विधान मी आज करून ठेवतो, कारण तो शास्त्रीय मुद्दा माझ्या बोलण्यात येणार आहे. तर मनाच्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि आत्ताचा समजला जाणारा सर्वश्रेष्ठ जिवंत असलेला सायंटिस्ट, द ग्रेटेस्ट लिव्हिंग सायंटिस्ट, एकूण विज्ञान मान्य करतं की आइन्स्टाईन द ग्रेटेस्ट एव्हर सायंटिस्ट, पण आत्ताचा ग्रेटेस्ट लिव्हिंग तो स्टीफन हॉकिंग आहे. तो ईश्वर विश्व मानायचा नाही, पण त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये आपली ही वैचारिक पोझिशन बदलली. तो आधी कन्फर्म निश्चित निरीश्वरवादी म्हणजे एथेइस्ट होता. तो म्हणतो आता मला माहित नाही. त्याला शास्त्रीय शब्द अज्ञेयवाद, ॲग्नॉस्टिसिझम. तो म्हणतो असेलही नसेलही. खरं म्हणजे बुद्धाची पण ईश्वराबाबत हीच पोझिशन आहे. बुद्धाला एक विचारतो सुद्धा की ईश्वर आहे का नाही. बुद्ध सांगतो की माणसाचं दुःख, त्याचं मूळ आणि त्या दुःखावर मात करण्याचा उपाय हा माझा विषय आहे. तो मला मांडायला ईश्वर आहे का नाही हा माझ्यासाठी प्रस्तुत प्रश्नच नाही. तो बुद्ध आपण भगवान म्हणतो तो ईश्वर या अर्थाने नाहीये. तो मानवाला थोर मार्गदर्शन करणारा, मुक्तीचा, आनंदाचा, दुःख मुक्तीचा मार्ग दाखवणारा हा आहे. तो बौद्ध विचार सुद्धा मुळात अद्वैताचाच विचार सांगतो. विश्वाच्या सर्व अस्तित्वाच्या मुळाशी ते एकच एक अद्वैत आहे. तर आता कुठे फिजिक्सला आणि त्या स्टीफन हॉकिंगला प्रश्न पडायला लागला की कॉन्शियसनेस काय असतो, जाणीव. की कॉन्शियसनेस म्हणजे काय. जडाची विशिष्ट रचना झाली तर तिला काही गुण प्राप्त होतो. त्या जडांच्या त्या रचनेला प्राप्त होणारा गुण म्हणजे जाणीव, कॉन्शियसनेस आहे का. कॉन्शियसनेस काही ठरवतो आणि त्या कॉन्शियसनेसच्या टप्प्यानुसार जड आकार धारण करतो. ज्या विचाराचं नाव जडवादी विचार आणि त्या जडवादी विचाराचं आधुनिक काळातलं वैचारिक टोक म्हणजे साम्यवाद, समाजवाद, त्याचं टोक म्हणजे मार्क्सवाद. तो सांगतो हे चैतन्य विद्यंत सब झूठ, कॉन्शियसनेस सब झूठ. जडाच्या विशिष्ट रचनेला जी क्वालिटी, जो गुण वैशिष्ट्य प्राप्त होतं ते म्हणजे जाणीव आहे. भारतीय विचार सर्व 5000 वर्ष त्याच्या बरोबर उलट सांगतो.
साऱ्या विश्वाच्या सुद्धा मुळाशी काय आहे तर आधुनिक फिजिक्स सुद्धा म्हणतं की आहे ते एकच एक तत्व आहे. भारतीय विचार सांगतो की ते जे काही एक आहे ते स्वसंवेद्य होतं आणि आहे. तू तेच आहेस. स्वतःकडे पहा, तुला विश्व कळेल. म्हणून ते जे आहे ते सत्य सत आहे. चित म्हणजे त्याचा फॉर्म, त्याचं मूळ स्वरूप एनर्जी आहे आणि ते आनंद स्वरूप आहे. आणि तुमचं माझं सुद्धा सत स्वरूप, मूळ स्वरूप हे त्या सच्चिदानंदमयी स्वरूपी आहे. आणि सारी विश्वाची ही माया निर्माण का झाली? भारतीय विचाराने उत्तर मांडलं, एकोहम बहुश्याम. ते जे काही एक होतं की जे एक होतं तेव्हा न तत्र सूर्यो भाती, तिथे सूर्य नव्हता, चंद्र नव्हता, तारका नव्हत्या, तिथे वायू नव्हता तर श्वसन कुठून करणार? ते स्वतःच्या प्रेरणेने जगत होते. मी वेदांत ऋषा सांगतो या त्याला जाणीव होती. ते म्हणालं एकोहम ही एक आहे, बहुश्याम अनेक होऊया. त्या एकातून अनेकाची निर्मिती पुढे चालू झाली. म्हणजे भारतीय विचाराची मांडणी आधी जाणीव, ते चैतन्य जेव्हा वेगवेगळे रूप धारण करू लागतं तो प्रवास मांडतो. म्हणून मनोबुद्धी अहंकार चित्त हे चार पातळ्या मांडल्या. ते चित्त म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस आहे. ज्याला ज्या त्या स्वसंवेद्य अशा सच्चित आनंद स्वरूपी अस्तित्वाला त्याला वाटलं आता मी अनेक होतो. त्यांनी जेव्हा सुरुवात केली ते चित्त आहे, ते प्युअर मूळचा कॉन्शियसनेस आहे, ती जाणीव आहे. ती जेव्हा म्हणू लागली अनेकत्वामध्ये होईल, तिने पहिल्यांदा पडदे निर्माण करणं चालू केलं. त्याला आपल्या विचारात नव्हे अहम म्हणजे दरवेळी इगो या अर्थाने अहंकार नाही, वेगळेपणाचा. आता मी इथे उभा आहे, हा माईक आहे, हे रोस्टर नाही, हे तुम्ही समोर बसता, हे कारण आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाभोवती तो अहमचा कोश आहे. आपण त्या कोशात आहोत म्हणून आपल्याला वाटतं की आपण वेगळे. जोपर्यंत तो अहमचा कोश आहे तोपर्यंत आपल्याला वाटत राहणार आम्ही वेगळे. ते अहम आणखी एक पायरी खाली येतं, ती म्हणते बुद्धी. त्या बुद्धीचं सुद्धा भारतीय विचारामध्ये व्यवसायात्मिका बुद्धी आणि निश्चयात्मिका बुद्धी असं विश्लेषण करून वेदांपासून आपण प्रस्थानत्रयी म्हणजे सर्व भारतीय विचार मूळ ज्या तीन आधार आहेत त्याचे वेद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता. तर यामध्ये हे मन बुद्धीचं विश्लेषण करूनही मांडलंय. आणि मग जेव्हा तुमच्या माझ्या जगण्याच्या पातळीला जाणीव पोहोचते ते आहे आपलं मनःषष्ठानी इंद्रियाणी. आणि मग ते मन वेगवेगळ्या आकार देखून जडाची निर्मिती चालू होते. ते जड विविध आकार धारण करणं चालू करतं. त्यातून या साऱ्या सृष्टीची विविधता आहे. विविधता हे फक्त वाटणं आहे, ती खरी नाही. या अर्थाने वापरलेला शब्द आहे की ती माया आहे. आपल्या विचाराचाच आपण अभ्यासात कमी पडलो म्हणून असेल, पण जेव्हा अन्यांनी विशेषतः पाश्चात्यांनी अभ्यास चालू केला त्यांनी म्हणणं चालू केलं की हे ह्या सगळ्या सृष्टीला माया समजतात, त्यामुळे ते ह्या सृष्टीकडे पाठ फिरवतात. ते भौतिक जीवनाला खरं मानत नाहीत म्हणून भौतिक जीवनाला ते कमी लेखतात. म्हणून भारत देश दरिद्री राहिला आणि परक्यांकडनं आला. याच्या एवढं झापडं लावलेलं किंवा संकुचित अनालिसिस नाही निघणार दुसरं. तो माया शब्द आहे हे जग खोटं या अर्थाने नाहीये. आत्ताचं फिजिक्स सुद्धा आता हे वापरतं शब्द. फिजिक्सचा शब्द इल्युजन हे विश्व, हे इल्युजन जे डोळ्यांना दिसतंय हे इल्युजन. डोळ्यांना दिसतंय ते शेवटचं सत्य नाहीये. तू जर डोळ्यांना दिसतंय ते शेवटचं सत्य मानलास तर सत्याच्या तुझ्या समज आकलनामध्ये मर्यादाच पडतील. ज्यावेळी तू त्या इंद्रियगम्य ज्ञानाच्या पलीकडे जाऊ लागशील तेव्हा तू सत्याच्या मूळ स्वरूपापाशी पोहोचशील, असं फिजिक्स सुद्धा म्हणतं. आपल्या अध्यात्म विचारामध्ये या आपल्या भोवतीच्या सृष्टीला शब्द वापरलाय नामरूपांचं विश्व. नामरूपांचं विश्व म्हणजे काय तर आपण त्या त्या वस्तूंना नाव ठेवतो. आपल्या डोळ्याला रूप कळतं. हे असं काहीतरी हे दिसलं तर याला माईक म्हणायचं, याला दांडी म्हणायची, याला वायर, हे आपण दिलेले शब्द आहेत. ते नामरूपांचं विश्व. फिजिक्सनी सुद्धा आपल्याला कळणाऱ्या जगाला ठेवलेला शब्द आहे द वर्ल्ड ऑफ नेम्स अँड फॉर्म्स. इतकी समानता आहे. फिजिक्स मधला सुद्धा शब्द की द वर्ल्ड ऑफ नेम्स अँड फॉर्म्स. हे नामरूपांचं आहे. तुला पण या विश्वाच्या मूळ सत्य जे तू आहेस तिकडे जायचं असेल तर नामरूपांच्या पलीकडे जावं लागेल तर तुला कळणं चालू. तिथपर्यंत ते माया, इल्युजन. आपल्या माया शब्दाचा मूळ संस्कृत धातू मा म्हणजे मोजणे
परिमेय किंवा ज्याला अनेक दिशांनी आवरण घातले म्हणजे मर्यादित करून ठेवण्यात आले आहे. म्हणून आहे ते माया म्हणजे जे मेजरेबल, क्वांटिफायबल किंवा जे परिवेष्टित, ज्याला अनेक, म्हणून त्याचं स्वतंत्र अस्तित्व कळतं. माया म्हणजे खोटं या अर्थाने नाही. हा तर निष्कर्ष आताच्या फिजिक्सने सुद्धा सांगणं चालू केलं. ते फिजिक्स आता म्हणतं की कॉन्शियसनेसचा अभ्यास करणं आवश्यक आहे. हे विधान स्टीफन हॉकिंगचं आहे की आम्ही जडाचा अभ्यास करत करत एका मुक्कामापर्यंत पोहोचलो. आता आम्हाला प्रश्न पडतो की हे काय असतं कॉन्शियसनेस, आणि तो जडाला प्राप्त होणारी एक क्वालिटी आहे का काही कॉन्शियसनेसला स्वतंत्र जडाच्या पलीकडे जाणारं अस्तित्व आहे. आणि ते कॉन्शियसनेस म्हणतं की आता मी अधिक प्रगत होतो. म्हणून जी बायोलॉजीची सुद्धा इव्होल्युशन, उत्क्रांतीचा सिद्धांत की जो भारतीय विचारात आहे बांधलेला, प्रश्न असा तो ती उत्क्रांती एका सेल पासून अनेक पेशींचे, म्हणून त्यामधून आधी वनस्पती सृष्टी, मग प्राणी सृष्टी, त्या प्राणी सृष्टीमध्ये सुद्धा इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा नसलेले प्राणी, मग व्हर्टिब्रेट्स म्हणजे पाठीचा कणा तयार झाला उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये. मग त्या व्हर्टिब्रेट्सच्या 5 पायऱ्या, पीसेस म्हणजे जलचर प्राणी, ॲम्फिबियन म्हणजे पाणी आणि जमीन दोन्हीकडे राहू शकणारे, रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे आणि थंड रक्ताचे नाग सापांपासून डायनोसॉर्स पर्यंत, एव्स म्हणजे आकाशामध्ये उड्डाण करू शकणारे म्हणजे पक्षी, आणि अंतिमतः मॅमल्स म्हणजे तुम्ही आम्ही. त्या सस्तन प्राण्यांच्या उत्क्रांतीमधले सुद्धा आपण आत्ताचं बायोलॉजीत ठेवलेलं नाव होमो सेपियन सेपियन, की आपण त्याच्यातले सर्वात उत्क्रांत आहोत. त्या बायोलॉजीची सूत्र या भारतीय विचारात दिसतील, पण भारतीय उत्क्रांतीचा सिद्धांत उलटा चालतो. उलटा म्हणजे तो म्हणतो जाणीवेलाच नवे नवे धुमारे फुटले. ती जाणीव म्हणते आता मी आणखी काहीतरी मोठं होतो, मग ती जडाचा आकार धारण करणं चालू करते. ती मांडणी पुन्हा वेद उपनिषदांपासून अलीकडच्या काळामध्ये ती शास्त्रशुद्ध मांडणी करणारे थोर योगी म्हणजे योगी अरविंद यांनी पूर्ण उत्क्रांतीचा सिद्धांतच बायोलॉजीच्या आधारे सुद्धा मांडणी करून उलट मांडलं. हे सांगितलं की आपली वेद उपनिषद आणि योगी अरविंदही म्हणतात की जाणीव विस्तृत होते आणि सर्व उत्क्रांतीचा प्रवास म्हणजे विस्तारत जाणाऱ्या जाणीवांची वर्तुळ आहे. आणि माझ्या जाणीवेच्या कक्षेत जसजसं जास्तीत जास्त येत जाईल तसतसे त्या जाणीवेला गरज निर्माण होते की मला आणखी विशेष अवयव असायला पाहिजेत. त्यानुसार ते अवयव फुटतात आणि क्षमता तयार होत जाते. मी सहज जाता जाता आठवण करून देतो की आपली दशावतारांची संकल्पना आहे, आणि तिकडे जर बायोलॉजीच्या अँगलने पाहिलं तर अचानक त्या दशावतारांमध्ये आपल्याला उत्क्रांतीची संकल्पना दिसणं चालू आहे. त्यामुळे मत्स्य, कत्स्य, वराह, नरसिंह, मग वामन आणि मग परशुरामापासूनची पुढची सर्व प्रभू श्रीराम आणि कृष्णापर्यंतची वाटचाल अनेक विचारवंतांनी मांडलेले की त्या दशावतारांच्या संकल्पनेमध्येच उत्क्रांतीचे सूत्र दिसतात. या साऱ्या विश्वाला अडचण आली तेव्हा वाचवणारा पहिला कोण निघाला तर तो जलचर प्राणी आहे, मत्स्य आहे, मग कासव आहे, मग वराह की ज्यांनी पृथ्वी तोडून धरली. हे रूपकात्मक पद्धतीने सांगितलं होतं, पण त्यामधलं सूचनही उत्क्रांतीचं आहे. आपण माणसाच्या जन्माबद्दल आपण आपलं वैचारिक विधान आहे तत्वज्ञानातलं की 84 लक्ष योनींमधून प्रवास केला की माणसाचा जन्म मिळतो. बायोलॉजीने सुद्धा जर वर्गीकरण केलं की पहिल्या एका सेलच्या सजीव सृष्टीपासून आजपर्यंतचा तो वर्गीकरणाचा आकडा 84 लाखाच्या जवळपास जातो. आणि तो म्हणतो की तऱ्हातऱ्हांची सर्व सजीव सृष्टी ही अशी 84 लाख. पण नुसतं तसं नाहीये, तर माणसाचा जन्म जेव्हा व्हायचा असतो तेव्हा तुमची माझी मातेच्या गर्भात होणारी वाढ ही एका पेशीपासून मनुष्यापर्यंतची वाढ होते. तो 84 लक्ष योनींमधला प्रवास आहे. आणि उत्क्रांतीच्या टप्प्यातला माणूस हा शेवटचा आतापर्यंतचा, म्हणून माणसाच्या जन्माचं स्वागत आहे. भारतीय विचारामध्ये आपला जन्म काहीतरी पापातून आहे आणि जगायचं तर त्या पापाची परतफेड करायला जगायचं, ही ख्रिश्चन संकल्पना आहे. हे मी कोणत्याही धर्माबद्दल कमीपणा न म्हणतात, तो एक पर्स्पेक्टिव्ह आहे, तो आदरच बाळगा, पण तो एक पर्स्पेक्टिव्ह आहे. पण ख्रिश्चन पर्स्पेक्टिव्ह म्हणतो आपण सगळे ओरिजिनल सिन, पापात जन्म. मग तुला जो माणसाचा जन्म मिळालाय तर पुण्याने वाघ, नीतीने वाघ, कारण ईश्वर तुझा निवाडा करणार आहे. अटोनमेंट
की तुझा जन्म पापात आहे. ते आद्य ॲडम आणि ईव्हनी सांगितलेलं हिडन गार्डन मधलं फॉरबिडन फ्रूट खाल्लं, आता आपण त्याची फळं भोगतो आणि मानवाची ती सर्व दुःख आपल्या अंगावर घेऊन त्यातून मुक्तता करायला जिजसचा जन्म झाला. हे फॉर्म्युलेशन ख्रिश्चॅनिटीचं. तो एक पर्स्पेक्टिव्ह, आपण अनादर करायचा नाहीच आहे, पण भारतीय पर्स्पेक्टिव्ह सांगतो अमृतस्य वै पुत्रः. जन्म घेणारा प्रत्येक माणूस हा त्याच मूळ चैतन्य, त्याचाच अंश आहे. आपण त्या अमृताच्या अंश आहोत. फक्त नुसता असून नाही भागत, तो ओळखला पाहिजे. तेव्हा कसाही जन्म मिळाला, कुणाच्याही पोटी मिळाला, गरीब श्रीमंतीत मिळाला, कितीही दुःख वाटायला आली तरी सुद्धा भारतीय विचारात आत्महत्येला जागा नाही, आत्महत्येला परवानगी नाही. कारण तू जोपर्यंत जिवंत आहेस याचा अर्थ तुला संधी येते. जन्म ही व्याधी नाहीये, संधी आहे. आणि ती मानवाची वाटचाल कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या अधिक चांगल्याकडेच आहे. तुला आता वाटेल की तुझ्या वाटेला दुःख आली, अपमान, अन्याय आला, तुला वाटेल दुसऱ्याचं कसं सगळं नीट चाललेलं आहे, तरी हे विसरू नकोस की तुला जन्म मिळाला आहे, हेच संधी आहे. त्या वेदांपासून आपल्या संतांची सुद्धा ओळख दुर्लभ नर देह झाला तुम्हा नर, म्हणजे केवळ पुरुष अर्थाने नाही, तर माणसाचा जन्म मिळाला हेच भाग्य आहे. आपलं काम मेक द बेस्ट ऑफ इट. ही मानवी जीवनाची आपली संकल्पना आहे. म्हणून आहे की हा मिळालेल्या जन्माचं स्वागत आहे. आणि वाट्याला कितीही दुःख, निराशा, अपमान, उपेक्षा काही होऊ द्या, तरी त्याला चिकाटीने आपलं कर्म आणि तेही कर्म शुद्ध करत जगत राहायचं आहे. कारण तुला मिळालेली ती संधी आहे आणि जोपर्यंत तू ती संधी घेशील तोपर्यंत तुझी वाटचाल अधिक अधिक चांगल्या दिशेने होणारच आहे. तुझ्यामधून ते ईश्वरी चैतन्य व्यक्त होत आहे. अशा या भारतीय जीवनाच्या मांडणीची मी प्रयत्न करणारे सूत्र भरभर सांगतो. किती ती शास्त्रशुद्ध सुद्धा सूत्र निर्माण होतात. उदाहरणार्थ, लहान मुलांना कसं वाढवं याचा सर्व शास्त्रशुद्ध विचार तर आपल्या विचारामध्ये दिसतोच, परंपरेमध्ये. पण त्याचा चाणक्याच्या 2 ओळीच्या श्लोकामध्ये असा 500 पानाचा सारांश शोधतो तो पुस्तकात. लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रम मित्रम समाचरेत. चाणक्याचा श्लोक आहे की मुला-मुलींच्या जन्मापासून आणि मुलींच्या जन्माचं स्वागत आहे. पहिली 5 वर्ष लालयेत म्हणजे कोडकौतुक, म्हणजे अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स, की तुझा स्वीकार आहे. तू मुलगा आहेस का मुलगी आहेस, गोरा आहेस का काळा आहेस, नाक धारदार आहे का मशिनी पाय ठेवलं नाकावरचा काही संबंध नाही. तू माझा मुलगा मुलगी आहेस, हे तुझं घर आहे. हा फॅमिली, कुटुंब आणि हे सगळा अत्यंत उदार असा कोश आहे, म्हणजे जिथे अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स आहे, तुझा स्वीकार आहे. आणि अशी पहिली 5 वर्ष सर्व कोडकौतुक. आता बायोलॉजी सांगता आपल्याला, बायोलॉजीची ब्रँच मेंदूचा अभ्यास करणारी म्हणजे सायबरनेटिक्स किंवा न्यूरोसायन्स आहे. तर मेंदूचं माणसाला आजच्या तारखेला मेंदूबद्दल एवढंच कळलंय की फारसं काही कळलेलं नाही. आत्ता कुठे सुरुवात झाली हे विज्ञान सांगतच, मेंदूचं विज्ञान, न्यूरोसर्जरी, की आपल्याला मेंदूबद्दल आत्ता हे विज्ञानाचं मोठेपण आहे. विज्ञान उगाच मोठे दावे करत नाही. जेवढं कळलं ते आत्मविश्वास सांगतो, हे एवढं कळलं. जे नाही कळलं त्याला सांगतोय अजून कळलेलं नाही. म्हणजे अंधश्रद्धा पाहिजे असं त्याचा अर्थ नाहीये. विज्ञान फक्त म्हणतं नाही कळलेलं, कळेल, आम्ही करत राहू अभ्यास. तेव्हा विज्ञान प्रामाणिकपणे सांगतात की मेंदूबद्दल कळायला आत्ता कुठे सुरुवात झाली. पण जे कळलंय त्याच्यात हे निश्चित कळलंय की जसं काल मी म्हणालो की मुला-मुलींच्या वाढीवर सर्वात जास्त प्रभाव आईचाच असतो, तसं आता हे मेंदूचं विज्ञान सांगतं की मुला-मुलींच्या मेंदूची वाढ वय वर्ष 5 पर्यंत होते, जवळजवळ 90% वाढ. आणि व्यक्तिमत्वाचा जो कोश तयार होतो की हा मुलगा-मुलगी आनंदी, कॉन्फिडंट, दुसऱ्यांवरही विश्वास टाकणारा आणि दुसऱ्यांवरचा विश्वास संपादन करणारा असा होणार का तो कुढणारा, दुःखी, संशयी, आत्मविश्वासाचा अभाव असलेला असा सगळा होणार. हे त्याला जन्मापासून पहिली 5 वर्ष कशी वागणूक मिळते त्यावर ठरतं. माणसाच्या मेंदूची जडणघडण 90% वय वर्ष 5 पर्यंत पूर्ण होते. त्याची जर जडणघडण उत्तम व्हायची असेल तर बायोलॉजी, त्याची न्यूरोसायन्स आणि आधुनिक सायकॉलॉजी, आधुनिक मानसशास्त्र 2 गरजा सांगतात. 2 गरजा. तुमची माझी सगळ्यांची वाढ आणि पुढच्या पिढ्यांची उत्तम व्हायची असेल तर जन्मापासून 5 वर्षाचा होईपर्यंत 2 सगळ्यात मोठ्या गरजा आहेत. आणि हे विज्ञानाने अनेक तऱ्हांचे संशोधन आणि प्रयोग करून मांडले की त्या अन्नापेक्षा मोठी गरज आहे. अन्नापेक्षा मोठी गरज आहे. ते 2 शब्द आहेत, लव्ह अँड सिक्युरिटी. प्रेम
आणि सुरक्षितता. तुमच्या माझ्या प्रयोगाचं एक साधन माकडं असतं, तर शास्त्रज्ञांनी माकडांचे एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेली काही माकडं 2 वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली, पण एकांमध्ये आई आणि अन्य बरोबर ठेवली आणि दुसरी छोटी पिल्लं ती तशीच ठेवली. त्यांना बरोबर कोणी नव्हतं. हे वाढण्याच्या वयामध्ये ज्यांच्याबरोबर आई होती आणि अन्य नाते मोठे होते ते त्या छोट्या माकडांना मिठी मारत होते, जवळ घेत होते, प्रेम देत होते. काही काळात लक्षात आलं की अशी जी प्रेमाच्या वातावरणात वाढली माकडं म्हणजे तुमचे माझे पूर्वजच, ते वेगळे बनतात, ते आनंदी, ते खेळकर बनतात. आणि ज्यांना असं वाढत्या वयामध्ये ते प्रेम मिळालेलं नाही, ज्यांना कोणी जवळ घेतलं नाही, ज्यांना कोणी प्रेमाने बोललं नाही, केसातनं कधी हात फिरवला नाही, मिठीत घेतलं नाही, ते पुढे पुढे हिंसक, आक्रमक, अतिशय दुसऱ्याला एवढं तेवढं काही झालं की चाल करून जाणारे असे शॉर्ट टेम्पर्ड बनतात. ते माणसाबद्दल पण झाले. आणि जन्मापासून 5 वर्षाचा होईपर्यंत अन्नापेक्षा मोठी गरज लव्ह अँड सिक्युरिटी. त्यातली कुटुंब संस्था ही देते ही सिक्युरिटी. आणि अनकंडिशनल स्वीकार म्हणजे जजमेंटल नाही आहे तिथे की तुला चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला तर आम्हाला तुझा अभिमान वाटेल, नाही मिळाला तर कसला रे माझा मुलगा, तुम्ही तुला माझा मुलगा मुलगी मानत नाही. मेडिकल इंजिनिअरिंगला पुढे प्रवेश मिळाला तर आय एम प्राऊड ऑफ यू, आणि नाही मिळालं तर बघा या आता कायला काळ आणि भुईला वार, 4 पैसे कमवायचे अक्षर नाही, काय करणार. आमच्या मुळावर जन्माला आला, त्याला मराठीमधली एवढी पॉवरफुल भाषा दुसऱ्या कुठल्याकडे नाही. पण नॉन जजमेंटल की मी तुझ्या कॉमेंट आणि जजमेंट पास करणार नाही. बस मला तू माझा मुलगा मुलगी आहेस यातच मला आनंद आहे. तू माझ्या घरात जन्माला असते, काल मी म्हणालो की अपत्य देवो भव, आणि तुझा अनकंडिशनल स्वीकार येते, तुझा जजमेंटच पास करते नाही, त्यातनं ते स्टेबल तयार होतं. किंवा मानवी जीवनाच्या ह्या कल्पनेतून मुलांना कसं वाढवावं, लालयत 5 वर्षांनी, मग 10 वर्षांनी ताडे. आता 10 वर्षांनी ताडे म्हणजे मारा असा नाही, त्याचा अर्थ शिस्त लावणे, डिसिप्लिन. फॅमिली सिस्टीम मध्ये ते कसा होऊन कसा पैस, कसा बोल, लोकांशी कसा समोर जा, गुरुजनांशी कसा वाग, वडीलधाऱ्या मंडळींशी कसा वाग, तू हाती घेतलंच ना काम तर ते कर, करायचं तर नीटच कर. हे जे सगळं आहे हे मुळातले संस्कार कुटुंबातच होतात. ही जी आपली 16 संस्कारांची संकल्पना आहे, जन्माच्या पूर्वीपासून मृत्यूच्या नंतरपर्यंत, हे आहेत संस्कार. आणि ते सगळ्यात मोठे मुळात होतात ते लहानपणीच होतात. हे वैशिष्ट्य आहे, लक्षातच येत नसतं कोणाचा वास करतो, त्याचा वादच असतो, त्याला वाटतं दुसऱ्या कोणाचा, तसं राहून बघतो दुसऱ्याकडे एक नंतर. घरातलेच संस्कार माणसाचा पाया तयार करतात. पुढे फार कमी आहे तथाकथित नंतरची शिक्षण पद्धती. आणि एकदा वयवर्ष 16च्या पुढे तर माणसाने स्वतःकडे बघूनच घडवायचंय स्वतःला. पण तुला घरामध्ये काय सांगितलं, शिकवलं जातं, साध्या साध्या गोष्टी. अनेक माणसं फुर्र आवाज करत चहा पितात. माझी सरकारी मीटिंगचं घेण्याची वेळ आली, मी सांगायचो ब्रेक घ्या, तर सगळ्यांना चहा द्या, चहा झाला की मीटिंग चालू करू. कारण की जर मीटिंग मध्ये चहा आला, स्पर्धा लागते की जास्ती आवाज कोण करून दाखवतो. आणि जणू साहेब त्याच्यावर खुश होणारे, मला 2 ऍडव्हान्स इन्क्रीमेंट देणार, मी भरपूर आवाज केला. त्यांना कोणी सांगणारा भेटला नाही की चहा पितोयस, जेवतोयस तू, तर ते फुरफुर आवाज न करता जेव, तुझ्याबरोबर बाकीचे सगळे त्याचे कसा जेव, पाय घासून चालणे. मी माझ्या वडिलांचा फटका खाल्लेला आहे लहानपणी, त्याचं पाय घासत चालण्याबद्दल वडिलांनी सटकावलेला आहे, पाय घासत चालू नको. मी 3रा मुलगा झाला आणि अशा काही क्रमाने जन्माला आलेलो आहे की मला एकही गोष्ट नवी मिळायची. एक तर 3रं म्हणजे शेंगेफळ, पण सर्वात टार्गेट पण. मला घरामध्ये एक तर काळ्या म्हणायचे लहानपणी, कारण रक्तामध्ये हिमोग्लोबिन भरपूर आहे. दुसरं म्हणजे आई राम म्हणायची मला. आणि आईने राम म्हणण्याचं कारण काय, त्या कार्ट्याचं नाव सगळ्यात जास्त वेळा घ्यावं लागतं, तर त्यानिमित्ताने माझ्या तोंडात रामाचं नाव आहे. पण ह्याला काय नवीन आणण्याचं लायकीचं नाही. बरं, ते क्रम बरोबर असा काय ऍडजस्ट झालेला की नव्या वस्तू नेहमी थोरल्या पाहिजे. थोरले सर्व घरातले असतात. थोरले म्हणजे असे शांत, स्थिर, डॉमिनेट करणारे, हे महत्व ऐकलं पाहिजे. कारण ते भारतीय परंपरेमध्ये तो थोरला मुलगा म्हणून जन्माला आला. कोण धर्म कोणाचा त्यांनी सगळे चालवायचे. त्यामुळे ते जर असे जबाबदारी वागणारे असे असतात. त्यामुळे नवं सगळं, नवे कपडे, नवा रेनकोट, नव्या चपला बुटं. बरं, ते शाळांचं पण असं काही
की सगळी नवी पाठ्यपुस्तकं थोरल्या भाऊला, त्याची वापरून झाली की मधला भाऊ. माझ्याकडे पुस्तकं इथपर्यंत सगळ्या झाशीच्या राण्यांना मिशा आलेल्या असतात. मला नेहमी वैताग वाटत की आपल्याला एकही नवी गोष्ट कसं काय मिळत नाही. मला एकदा 2 भावांनी वापरून झालेल्या चपला आल्या माझ्या वाट्याला. 4थीत होतो अजून, नवीन मराठी शाळेमध्ये. मधल्या सुट्टीत बसून तोडल्या चपला हातात. आणि संध्याकाळी घरी जाताना भरत प्रभू श्रीरामाच्या पादुका कशा घेऊन असेल तशा अशा हातावर घेऊन गेलो घरात. माझे दादा, मी वडिलांना दादा म्हणतो, फर्निचर वगैरे काय नव्हतं घरात. कसबा पेठेतली 12x10 खोली, सतरंजीवर अशी मांडी घालून बसले होते घरातल्या पाठीमाग होत्या. तर मी अशा 3ऱ्या मजल्यावर पोहोचलो बोळकांडीतून. म्हणलं दादा माझी चप्पल तुटली. माझ्या आजपर्यंत मेंदूवर अशी प्रतिमा आहे. त्यांनी असं वळून बघितलं, म्हणले तुटली का? की किती काळ आपलं वापरायचं ठरलं तर 1 वर्ष ना, आता 1 वर्षाचा बिन चपलीचा. त्यावेळेला मस्तकामध्ये अशी गेलेली तिडीक पण अजूनही लक्षात आहे की काय आहे बाबा आपल्या वाट्याला आले. आता जा एक तर असा 1 महिना गेला. तरी खेळायचो. ते छोट्या भावाने फुटबॉल खेळले, त्याने जखमा होणे त्याला मी दागिने नाव द्यायचो. असं फार झालं. मग आईचा जीव कळवळ आई म्हणले अहो त्याला घेऊन द्या ना चपला. मग माझा गुस्सा 4थीतला असू नये ते आता नाही घेणार, गेलं तरी नाही घेणार, नाही घेणार. 1 वर्ष बिन चपलीचाच वावरलो. जीवन समजायला लागल्यानंतर कळलं की त्यावेळी वडिलांनी केलं तेच बरोबर. जर त्यावेळेला मोठ्या प्रेमापोटी दिली असती चप्पल तर मला त्यावेळेपुरता आनंद वाटला असता, पण लॉंग टर्म मध्ये मी दुबळा राहिलो असतो. हे भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातल्या सात्विक सुखाचं वर्णन. यत्त दगरे विषमी परिणामे मृतोपम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. सुरुवातीला जे विषमी व विषासारखं वाटतं, पण परिणामी अमृतोपम, त्याचे जे प्रत्यक्ष परिणाम ते सात्विक सुख आहे. आत्मबुद्धी प्रसादजम म्हणजे नॉलेज ऑफ द सेल्फ देणारं, की तुला स्वतः पाय टणक होतात, पायापेक्षा मन टणक होतं. सुट्टीच्या दिवशी वडील कामाला जायचे, स्टेनोग्राफर होते वन खात्यात, पण सुट्टीच्या दिवशी कामाला जायचे. म्हणजे लेक्चरबाजी नव्हती की कर्तव्यापुढे सुट्टी बिट्टी पाहिजे नसते, वागण्यातून कळत होतं. आणि लहान मुलगा म्हणून मी म्हणायचो दादा मी येतो तुमच्याबरोबर. ते घेऊन जायचे मला सेंट्रल बिल्डिंग मध्ये. कधी माझ्या मेंदूवरची प्रतिमा आजपर्यंत लक्षात आहे की ते काहीतरी टायपिंग करत बसले आणि असं लहानपणी मी काहीतरी खेळतोय. तर मी एक सरकारी टिपिकल ट्रे होते, त्याच्या टिपिकल सरकारी खाकी कागद होते, एक त्याच्यातला उचलला आणि काहीतरी करायला गेलो. माझे वडील असे कडाडून मला म्हणले अविनाश काय चालू, असे त्या सुरात मला लक्षात. मी कागद टाकून दिला आणि म्हणलं चित्र काढायचं मला. ते मला म्हणले तुला चित्र काढायचं असेल तर घरनं कागद घेऊन ये, तो सरकारी कागद आहे तो वापरायचा नाही. हे व्याख्यानबाजी न करता असा हा संस्कार आहे की पुढे IAS झाल्यानंतर सुद्धा लाल दिव्याच्या गाडीची मस्ती नाही बाळगायची. ती तुझ्या खासगी कारणासाठी, तर तुझ्या बाईसाहेबांना भाजीपाला खरेदी करण्यासाठीची नाहीये, तुझी स्वतःच्या अन्यथा वापर. ती जागाच आहे संस्काराची, ती म्हणजे दशवर्ष आणि ताडे. आणि मग एकदा का मुलगा मुलगी आपला 16 वर्षाचा झाला प्राप्ती, तू 16 वर्षे पुत्र मित्र समाचरे, म्हणजे आता तो बरोबरीचा आहे. घरातले सगळे निर्णय त्याला तिला विचारात घेऊन करायचे. हे बालकांना वाढवण्याचं हे जीवनाचं शास्त्र त्या अद्वैताच्या जाणीवेतून षट-दर्शन 6 वेदांग, ती जी अत्याधुनिक विज्ञानाने साधेशीताची सांगतोय त्यातून येतात. मग जीवनाचा अमृतस्य वै पुत्र हा असं स्वागतही करताना आपली संकल्पना आहे की जीवन जगणे म्हणजे आपण जन्माला 3 ऋण म्हणजे उपकार कर्ज घेऊनच जन्माला येतो. जन्माला आलो ही संधी आहे ना, मग ती जन्माला आला अशी तुला मिळालेलं वरदान आहे, ते कोणाचं तरी ऋण आहे. तू जगायचं म्हणजे ते ऋण फेडायचं. ते एक मातृपितृ ऋण आहे, एक ऋषी ऋण आहे आणि एक देव ऋण आहे. मातृपितृ ऋण फेडायचं म्हणजे एक उत्तम तेजस्वी रसरशीत आणि व्यक्तिमत्व कमावणे शिकला सवरला आहे. मग आयुष्याच्या वयाच्या एका योग्य टप्प्याला आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या का उदाहरणा म्हणजे एक समाजाचा जागृत नागरिक, तो विवाहित, त्याला पुढे मुलं बाळ, त्या मुलाबाळांना चांगलं वाढव, संस्कृतीची धुरा नव्या पिढीकडे सुपूर्द कर आणि एका अलिप्त वृत्तीने त्यातनं विड्रॉ, त्यातनं मागे ही मानवी जीवनाची सर्व वाटचाल. तेव्हा मातृपितृ ऋणातनं मुक्त होणे म्हणजे ही तुझी जी जीवनातली कर्तव्य ती सर्व नीट कर. समाजाचं सातत्य चालू ठेवायला
आणि नुसतं पूर्वीचं आहे ते चालू ठेवणे नाहीये, तुझ्या बुद्धीने भर घाल आणि नव्या पिढीकडे तो वारसा सोपव. त्या नव्या पिढीचं पण काम तो वारसा आणखी समृद्ध करायचा आणि तो पुढे घेऊन जायचा. असा संस्कृतीचा प्रवास चालू राहतो. हे मातृपितृ ऋण फेडण्याचं, ऋषी ऋण फेडण्याचं काम आहे अध्ययन अध्यापन. म्हणजे जीवनाच्या कामाचं माझं जे क्षेत्र असेल त्यातला मी तज्ञ पाहिजे, त्यातलं शिकतोय, माझ्या स्वतंत्र बुद्धीने भर पण घालतोय आणि देव ऋण फेडायचंय. म्हणजे जी वेगवेगळी वेळच्यावेळी करण्याची क्रियाकर्म, वेगवेगळे कर्मकांड किंवा त्या त्यावेळी आयुष्याच्या त्या त्या टप्प्याला ती करायला पाहिजे. ती 16 संस्कारांची रचना सांगितली आणि तुम्हाला मला माहिती आहे की ती काळानुसार बदलू शकते, पण ते देव ऋण फेडायचं म्हणजे अंतिमतः तुझ्यातला देव ओळख, तो तुझ्या जीवनामध्ये प्रत्यक्षामध्ये आणणं चालू कर. अशी 3 ऋणांची कल्पना हे पण अत्यंत पॉझिटिव्ह आहे पर्स्पेक्टिव्ह हा जीवनाचा. त्यानंतर मानवी जीवनाची मग वाटणी केली 4 आश्रमांच्या मध्ये. की मानवाला सांगण्यात आलं एकतर सरासरी आयुष्य 100 वर्ष आणि आपली भारतीय संकल्पना ही 100 वर्ष कसं तरी जगायचंय, जमेल तेवढं जगायचंय, मरत नाही तोवर जगायचंय, आत्महत्या करण्याचं डेअरिंग नाही म्हणून जगत राहायचंय. शेक्सपियरच्या हॅम्लेटला पडलेला प्रश्न, टू बी or not to be, that is the question. तर हा भारतीय विचाराला हा द क्वेश्चन नाहीच आहे. टू बी आलायच ना, अस्तित्व हा आशीर्वाद आहे. ते उत्तम जग आणि ते 100 वर्ष जग. आपली वेदांमधली प्रार्थना 100 वर्ष कसे, एक तर जीवे व शरद शतम, 100 वर्ष जगू. कसे जगू? नंदाम शरद शतम, म्हणजे आनंदाने जगू 100 वर्ष. रडगाने गा, काय हे जीवन, काय माझ्या वाट्याला आलेलं असं करत नाही. काही नाही तुझ्या वाट्याला. ते वाट्याला दुःख जास्ती आहे हे बुद्धापासून तुकारामापर्यंत सर्वांना कळलेलं आहे. तुम्ही आम्ही बघू तेव्हा सुख जवा पडे, दुःख पाहता पर्वत आहे पडे, हे तुकारामाचा आपण आहे. आणि बुद्धाला तो साक्षात्कार झालेला आहे ना, म्हणजे ते आहे हे जीवन. ते रडत नाही काढायचं, तो चॉईस आहे आपला. ती मंगेश पाडगावकरांच्या एका छान कवितेच्या मुखड्यामध्ये फक्त क्लिअर होतं. कसं जगायचं? कणत कणत का गाणं म्हणत, हा चॉईस आहे प्लस. आणि भारतीय जीवनाची मांडणी गाणं म्हणत कसं जगायचंय त्याची, कारण ती 4 आश्रमांच्या मधनं वाहत जाणारं जीवन आहे. की 100 वर्ष जग, नंदाम शरद शतम, आनंदानी जग, संजीवस्याम शरद शतम, म्हणजे आरोग्यपूर्ण जग. आणि मी त्याला सगळ्यात महत्वाचं म्हणतो की जे मधल्या काळात विसरलोत आपण, आता ते आणायला पाहिजे पुन्हा नव्या आधुनिकतेसहित. ते म्हणजे जिजीविषय शरद शतम, म्हणजे जिंकत जगू 100 वर्ष. हा विसरलाय भारत देश. जिंकण्यासाठी खेळायचं असतं, जिंकायचं असतं, जिंकेपर्यंत खेळायचं असतं आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जिंकायचं असतं. मला जमतंय ते माझ्या परीने थोडंसं अल्पसं, पण मी शैक्षणिक क्षेत्रात सांगतो. जिंकण्याची व्याख्या काय आहे? स्वतःला ओळखून क्षेत्र निवड, तुझ्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत असाल ते जिंकणे. विक्ट्री म्हणजे केवळ किती पैसा मिळवलास, कीर्ती मिळवलीस, नाव मिळवलंस का नाही असेल. अरे तू स्वतःवर होता, कारण ते आपल्या मूळ तत्वज्ञानात येणारच होतं. तुझ्या जीवनाची दिशा ते ओळखून निवड. त्याच्यात उच्च नीचता नाही, ती काही नवी जाती व्यवस्था नाही. सगळी करिअर, सगळी क्षेत्र एकसारखी आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुझ्या त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये तू उत्तम आणि प्रतिभावंत. हे एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी हे परवलीचे शब्द आहेत. ते गाठ ती आहे अशी आयुष्याची. मग ते जिजीविषय म्हणजे जिंकण्यासाठी. तेव्हा क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो खो पासून कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, मानवी जीवनाची सर्व क्षेत्र या भारतीय प्रतिभेने पूर्वी सुद्धा बाधाक्रांत केलेली होतीच, आता सुद्धा करायला पाहिजे. ती नुसती भूतकाळामध्ये रमून होणार नाही, पण तो भूतकाळ विसरून पडणार नाही. तो पूर्ण भूतकाळ आत्मसात करायला पाहिजे की आमच्याकडे ते कॅलिबर आहे, आमचं ते जेनेटिक कोड आहे. मध्ये आम्हाला क्लैप्य, आळस असो, पराभव असो आला असेल, पण आम्ही त्यावर पुन्हा मात करून नव्या तेजासहितचा हा नवा भारत, तो नवाच आहे, तो असायलाच पाहिजे, तो आधुनिकच असायला पाहिजे. त्याची सर्व आमचा पाया म्हणजे गंगेनेच आपलं गंगापण ठेवून नवे प्रवाह आत्मसात करत एकत्वाच्या महासागराकडची ही वाटचाल. म्हणून त्याला नवे नवे आकार तर दिले पाहिजे, पण जिजीविषय शरद शतम हे जणू विसरल्यासारखे जगतो. हे जे 100 वर्ष जगायचं हे जिंकत जगायचं. त्या 100 वर्षांची पण किती शास्त्रशुद्ध मांडणी आहे की 25-25 वर्षाचे 4 जणू समान भाग आहेत आयुष्यात. पहिली 25 वर्ष नियमित सूर्यनमस्कार करा,
पुढे पण धाड सोडायची नाही, पण पहिली 25 वर्ष त्याला नाव ब्रह्मचर्य आश्रम. ते ब्रह्मचारी असणे म्हणजे फक्त शारीरिक गोष्ट नाहीये, ती व्यक्तिमत्व घडवणे, ते अत्यंत तेजस्वी बनवणे, बुद्धी लखलखीत बनवणे, त्यासाठीचे कुटुंबातले, समाजातले, शिक्षण पद्धतीतले संस्कार असतील. म्हणून आहे की नियमित योग कर, सूर्यनमस्कार घाल, आसन प्राणायाम कर, ध्यान धारणा शिक. जिम मध्ये पण जारी अभिरिक्त आहे आणि कचकावून असे मस्त कमवलेले बायसेप ट्रायसेप व्ही कट तुझा खरे सिक्स पॅक शाहरुख सारखे नाही असे कमावून हे सगळं व्हायची 25 वर्ष पहिली. ज्ञानग्रहण पण आहे त्याच्यात. असा तू 25शीचा झालास तेव्हा बालविवाह, विधवांना सती, स्त्रियांची विषमता, मग तिच्यावर घरामध्ये अन्याय अत्याचार होते वगैरे आपल्या मूळ संस्कृतीतले हे पतनाच्या कालखंडातले. भारत देश ते विसरून जेवढ्या दूर करून लवकर नव्या तेजाने प्रगट होईल तेवढा भारत देश जगाला आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे देश बनू शकणार आहे. तो रोल आहे भारताचा नव्या जगात. पहिली आयुष्याची 25 वर्ष ब्रह्मचर्याची. असा तू तेजस्वी रसरशीत तरुण मुलगा मुलगी झालास की आता पदार्पण कर वैवाहिक आयुष्यामध्ये, म्हणजे तो गृहस्थाश्रम. त्याच्यामध्ये 25 वर्ष की तू आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर आहेस, समाजातला एक जबाबदार नागरिक आहेस, तू संपत्ती निर्माण पण करतो आहेस. ती करताना तू नव्या संततीला जन्म पण देतोयस आणि त्यांच्यावरचे संस्कार, त्यांना वाढवणं, त्यांचं शिक्षण, त्यांचा ब्रह्मचर्याश्रम, तो रसरशीत होईल असं पाहून 50शीचा तू झालास की भारतीय विचार सांगतो की आता नव्या पिढीकडे सुपूर्द कर आणि तू अधिक बनतो. तुझी लसलस न पडेल हे हवं हे हवं हे मिळालं आपल्या ताब्यात ठेवण्याची. भारतीय संस्कृतीने जनरेशन स्ट्रगल चा मानसिक उपाय किती छान काढलाय लक्षात. नाहीतर मानवी इतिहासामध्ये जनरेशन, तो आपल्या देशातही दिसतोच. मला कळणारा ययातीची गोष्ट की त्या जनरेशन स्ट्रगलचं उदाहरण आहे. एकतर त्या बापाची वासना संपत नाही, तो पोराला म्हणतो तुझं तारुण्य मला सतत देत राहा. मी त्याला नावच दिलंय ययाती सिंड्रोम. पण आधीच्या पिढ्यांनी उलट नव्या पिढ्यांना आपलं सर्वस्व देऊन सांगायचं असतं आता आम्ही इथपर्यंत आणलं, इथून पुढे तुम्ही न्या आणि मी अधिक होतोय. त्याला नाव वानप्रस्थाश्रम आहे. आमची तुला शुभेच्छा आहे, आशीर्वाद आहे. अडलं गेलं पडलं कुठे वयाचा आणि अधिकार मी जगलोयचा अनुभव असेल त्याचं तुला आम्ही सांगू, पण तुझे स्वतंत्र बुद्धी पण वापर. तो वानप्रस्थाश्रम आहे. करत करत भारतीय जीवन पद्धती हे सांगतेच माणसाला की तुमचा माझा प्रत्येकाचा प्रवास अशा मुक्कामाकडे व्हायलाच पाहिजे. आणि तो होतो पण की जिथे आता वैयक्तिक पातळीला काही इच्छा, आकांक्षा, वासना उरतच नाही अशी जीवनाची एक विलक्षण आनंददायक फेज, तिकडे सगळ्यांचा प्रवास झाला पाहिजे. म्हणून 4 आश्रमांच्या मधनं वाहणाऱ्या मानवी आयुष्याचा चरमसीमेचा टप्पा संन्यास आश्रम आहे. तो केवळ भव्य कपडे घातले म्हणजे संन्यास नाही. तो यदहरे व विरजेत तदहरे व प्रव्रजेत, म्हणजे जेव्हा खरी विरक्ती येईल, जेव्हा आता मला वैयक्तिक इच्छा, आकांक्षा, मला पैसा हवा, कीर्ती हवी, पद हवं, अमुक हवं, पेपरमध्ये माझं ह्याचं माझं काही उरलेलंच नाही आणि ते कोणा निराशेतून नाहीये. त्या आयुष्यामध्ये खूप फसलो, खूप अपयशी झालो, त्यातून आहे म्हणजे जिभेवर कडवटपणाची चव आहे म्हणून नाही. मी एक तृप्त समृद्ध हे असं जीवन जगलो, माझी कर्तव्य केली. आता मला न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन, हे कृष्णाच्या तोंडातल्या भगवद्गीतेतला श्लोक. पण त्या उंचीला पोहोचलो. संन्यास म्हणजे जेव्हा यद हरे व विरजे, जेव्हा अशी विरक्ती, तद हरे व प्रव्रजे, तेव्हाच प्रव्रजा म्हणजे संन्यास घ्यायचा. पण हे जीवनाचं ध्येय हे सर्व गोष्टींमधनं अलिप्त होत. ते जीवन कोणतं मग? ते मग विश्वाच्या कल्याणासाठी उरलेलं जगणं आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा बोलता, आणि ते तुका म्हणे आता उरलो उपकारा बोलता का? कारण बुडती हे जन देखवे ना डोळा. नाहीतर आता तुकोबाला हवंय असं काही या जगामध्ये नाहीये. कारण फोडीले भांडार धन्याचा हा मालक, मी तो हमाल भारव आहे. इथून सुरुवात करून अणुरेणिया थोपडा तुका आकाशा एवढा इथे पोचलेलाच आहे तुकाराम. तो वेदांचा तो अर्थ अम्मासाची ठावा येरांनी वहावा भार माथा असं म्हणण्या एवढा कॉन्फिडन्स पण त्याला आहे. भंडाऱ्याच्या डोंगरात कीर्तन करताना त्या तुकोबा राहायला आता कुठलं पद हवंय, शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातल्या कॅबिनेटची पोस्ट हवी आहे, गावाकडे कुठली तरी जमीन हवी तिथे साखर कारखाना करता येईल वगैरेचे कशाचे उरलेलीच नाही. तरी त्याचं कीर्तन संपत नाही. ते का करतो तुकोबा आहे? बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणजे
जर न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन, तर जगायचं कशाला? मग त्या कृष्णाने सुद्धा की तुला या तिन्ही लोकात हवायचं काही नाही. मग तो सांगते लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुम, समाजाची धारणा करण्यासाठी. त्या ती संन्यास आहे, तो वृत्तीचा संन्यास आहे. तो 14 फेब्रुवारीची संध्याकाळ म्हणजे संन्यास नाही. पण मानवी जीवनाचा हा 4 आश्रमांमध्ये होणारा प्रवास आणि पिढ्यांच्या नात्यामध्ये सुद्धा एक जनरेशन स्ट्रगलचा जो मानसिक संघर्ष आहे त्याची व्यवस्था. आपण आपल्या कौटुंबिक पद्धतीमध्ये सुद्धा एक सिंबल खरं मला फार छान आवडतं. एक म्हणजे सुनबाई जर घरात आली तर आपली संकल्पना आहे की तिच्या रूपाने तुमच्या घरात लक्ष्मी येते. आपण फक्त त्या लक्ष्मीला हुंडा, तिच्याच आईबापांना दिलेल्या शिव्या आणि तिच्याच मागे लावलेली भुणभुण की तुझ्या आईबापांकडनं फ्रीज घेऊन ये, मग कार घेऊन ये, असा छंद नवरा आणि त्याच्या नवऱ्याकडचे की स्वतःच्या मनगटाच्या हिमतीवर कमवायचं बळ नाही म्हणून मागं लागतायचं हे करून ठेवलं आपण. अरे ती जी करोड मोलाची लक्ष्मीच येते ना तुझ्या घरात. आणि तिचा पहिला प्रवेश लग्न लागला आणि तिने घरात यायचं ते कसं तर उंबरठ्यावर तांदळाने भरलेलं मापटं ठेवायचंय. हे तिने सावकाश असं पायाने घरामध्ये बोलू की धनधान्य भरून आमचं घर वाहून राहील की तुझ्या रूपाने आलं. तर मग सांकेतिक आहे, रूपकात्मक आहे, पण किती छान आहे की कमरेचा छल्ला सासूच्या म्हणजे आईच्या म्हणजे घरातल्या तिजोरीच्या किल्ल्या ती काढून सुनेच्या हातात ठेवते की मी सांभाळलं, आता इथून पुढचं हे तू सांभाळायचंस. म्हणजे आश्रमांच्या मध्ये मांडलेली मानवी समाज जीवनाची कल्पना आजही वर्तमान काळामध्ये विलक्षण आदर्श आहे. आणि ती तशी झाली तर मानवी समाजाची स्थापना सुद्धा आता ज्या नव्या पाया व्हायला पाहिजे ती आणखी आदर्श बनवते. हे करताना 4 पुरुषार्थ सांगितले मानवी जीवनाचे. मोलाच आहे फार. प्राईम मूव्हर्स पुरुषार्थ म्हणजे की मानवी जीवनाला प्रेरणा देणाऱ्या, मानवी जीवनातल्या अपरिहार्य असलेल्या, स्वीकारार्ह असलेल्या, त्या निषिद्ध नाही, त्यांचा धिक्कार नाही, त्या 4ही प्रेरणांचा सन्मान म्हणून त्याला पुरुषार्थ, त्याचा पुरुषी नाही संबंध. प्राईम मूव्हर्स इंग्लिश भाषांतर करायचं मी म्हणेन प्राईम मूव्हर्स मानवी जीवनाला प्रेरणा देणाऱ्या, दिशा देणाऱ्या, गती देणाऱ्या, मानवी जीवनाला जगायला सांगणाऱ्या 4 मुख्य प्रेरणा धर्म, अर्थ, काम, मोक्ष. यातल्या कशालाही कमी लेखलेलं नाही, त्याच्यात तरतम नाही. म्हणजे उदाहरणार्थ काम म्हणजे फक्त सेक्स नाही, काम म्हणजे सर्व प्रकारचे डिझायर्स सेक्स सहित. पण भारतीय विचार सेक्सला कमी लेखत नाही, ते काहीतरी पाप आहे असं लेखत नाही. पण जनावर आणि माणसामध्ये फरक आहे. कारण आखून दिलं की एकीकडे काम आणि दुसरीकडे अर्थ. अर्थ म्हणजे इकॉनॉमिक बीइंग, संपत्ती कमावणे, संपत्तीचं वितरण. माझं घर झालं पाहिजे, मला बंगला पाहिजे, माझी गाडी असायला पाहिजे, सगळं बरोबर आहे. पण त्या अर्थ आणि काम हे धर्माने नियंत्रित केलेले असायला पाहिजे. 7व्या अध्यायामधला आणखी श्लोक आहे धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. म्हणजे काम म्हणजे डिझायर्स, इच्छा, आकांक्षा, सेक्स सहित ज्या धर्माविरुद्ध नाही तो मी आहे असं श्रीकृष्ण सांगतो, भगवान सांगतात तो मी आहे. तेव्हा काम ह्या प्रेरणेला कमी लेखलेलं नाही. आधुनिक काळातला काम प्रेरणेचा फार मोठा अभ्यासक की ज्याने आधुनिक मानसशास्त्राची पायाभरणी केली तो फ्रॉइड आहे. ऑस्ट्रियन सायकोलॉजीचा पासून आधुनिक सायकोलॉजीची सुरुवात होते. फ्रॉइडनी सेक्स हे काहीतरी मुळात वाईट आहे म्हणजे ते बायबल मधल्या ओरिजिनल सिनच्या संकल्पनेशी जात आणि मग त्या सेक्सच्या भावनेमुळे माणसाच्या मनामध्ये गिल्ट, अपराधीपणाची भावना तयार होते. त्याने व्यक्तिमत्व असं डिस्टॉर्ट वेगवेगळं होतं. माणूस मोठा होताना त्या लहानपणच्या अपुऱ्या इच्छा सुद्धा वेगवेगळ्या आणि ही जी वाढत जाणारी सेक्सची भावना यातून माणसाचं जीवन डिस्टॉर्ट, विकृत होत राहतं, ते व्यक्त होतं. फ्रॉइडनी काम प्रेरणेला नकारात्मक ठरवलं. पण फ्रॉइडनी मानवी जीवनाचं सर्व विश्लेषण फक्त त्या काम या एका प्रेरणेवर उभं केलं. तो म्हणतो की सगळ्या मानवी जीवनाचं मूल कारण काम प्रेरणा आणि बाकी जे सगळं आपल्याला कला दिसते, काव्य दिसतं, कुटुंब व्यवस्था दिसते, सगळं जे इन्स्टिट्यूशन्स सामाजिक राजकीय अस्तित्वात येतात ह्याच्या मूळ त्या कामप्रेरणेवर उभ्या असं फ्रॉइड म्हणतो. भारतीय विचार त्या कामप्रेरणेचा अत्यंत आरोग्यपूर्ण स्वीकार करतो, स्वागत करतो, उत्सव समजतो, तेव्हा सेलिब्रेट करायचं. अर्थप्रेरणेच्या बाबतीत कार्ल मार्क्स म्हणाला की सर्व मानवी जीवन आर्थिक प्रेरणेवरच उभं आहे. मार्क्सवादाचा मूळ विचार म्हणजे आर्थिक प्रेरणाच मूळ आहे
त्याच्यावर उभी आहे ती सगळी सुपरस्ट्रक्चर. तो म्हणतो आर्थिक प्रेरणा हा बेस आहे आणि त्याच्यावर उभी आहे ती संस्कृतीची सर्व रचना ही सुपरस्ट्रक्चर आहे. पण सर्व जर शोधत गेलं मुळाशी धागेद्वारे तर ते जाऊन भेटतात अर्थ या प्रेरणेपासून. मार्क्स 1848 मध्ये प्रकाशित केलेल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये त्याचा मित्र एंगल्स सहित सांगतो की आई वडील आणि मुलामुलींचे संबंध सुद्धा त्या अर्थ या प्रेरणेमुळे असतात. कारण ती संपत्ती आहे ती ते वारसा हक्काने देणार किंवा द्यायची का नाही द्यायची आई वडिलांच्या हातात आहे. त्यामधून आई वडील आणि मुलामुलींचे संबंध त्यांचं नातं होतं. गुरु शिष्यांचे संबंध, समाजातले कोणते आणखी इतर. मार्क्स म्हणतो सगळ्याचा बेस अर्थ ही प्रेरणा आहे आणि वर उभे राहणारे हे संस्कार, कुटुंब, कधी काव्य, साहित्य जन्माला आलं, राजकीय संस्था जन्माला आल्या. तर मार्क्सवादाच्या संकल्पनेमध्ये अर्थ प्रेरणेवर उभा असलेलं मानवी जीवन त्याचं हे सुपरस्ट्रक्चर म्हणजे वर उभी राहिलेली ती रचना आहे. दोन्हीला मी म्हणतोय ते एकांगी आहे, सिंगल ट्रॅक. मानवी जीवनाचं असं सिंगल ट्रॅक परसेप्शन आकलन असं एकांगीच आहे. भारतीय विचार दोन्हीला कमी लेखत नाही पण त्या म्हणजे सर्वस्व आहेत असं पण म्हणत नाही. उदाहरणार्थ कामप्रेरणेचा सुद्धा जर विचार केला तर एका बाजूला दमन, डिप्रेशन ही ती पापच आहे आणि त्याची चिरडून दमनच करायचं आहे हे एक. दुसरं परमिसिव्हनेस म्हणजे काय, विशिष्ट वयात आलं की बाकीची जनावर पण तशीच वागतात तसा माणूस त्याच्यात काही चूक नाहीये, ते हेल्दी आहे. परमिसिव्हनेस म्हणजे चालीशील त्याचं टोक. तर परमिसिव्ह म्हणजे कसे वागा, अय्याशी करा. भारतीय विचार संयम हा शब्द वापरतो की अभिव्यक्तीमध्ये गैर नाहीये पण ती संयम आहे म्हणजे कोणत्याही दोन टोकाला न जाणे. संयमलाच आपला वेदांताच्या विचारातला असो किंवा बुद्धाच्या विचारातला असो फार महान शब्द आहे सम्यक. सम्यक युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आणि ह्यातला जो सम्यक करत नाही, अति जागतो किंवा अति झोपतो, अति खातो किंवा अजिबात खात नाही, त्याला योग साध्य होणार नाही. कारण तो योग म्हणजे जीवनाचा सम्यक समतोल बॅलन्स्ड अप्रोच आहे. तोच तुमचा माझा अप्रोच आहे. तो सम्यक अष्टांग मार्गामध्ये बुद्ध पण सांगतो, भगवद्गीतेमध्ये वेदांपासून भगवद्गीतेपर्यंत श्रीकृष्ण पण आपल्यापर्यंत तो आनंद पोहोचवतो. तो जीवनाचा सम्यक. म्हणून अर्थ आणि कामचाही स्वीकार आहे पण त्याला मानवी जीवनात हावी नाही होऊ दिलेलं, त्याला आखून दिलं की अर्थ आणि काम हे धर्माधिष्ठित आणि धर्माने नियंत्रित केलेले असायला पाहिजे. म्हणून आहे की मी समाजाला वचन देतो, विवाहाच्या वेळी ज्या प्रतिज्ञा घ्यायच्या त्यातला फार अर्थपूर्ण श्लोक आहे, धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामे, की मी ह्या तिनात अतिरेक नाही करणार. तो सम्यक दृष्टिकोन आहे. आणि मला जाणवतं की त्यामधनं मोक्ष ही प्रेरणा या नातिचरामीतनं वगळली. कारण मला जर मोक्षाच्या रस्त्याला लागायचं असेल तर मला या सगळ्यातून हळूहळू मुक्त होत, त्यापासून तुटत नाही, त्याला विषाद बाळगत नाही, व्यावहारिक जीवनाबद्दलची कटुता जिभेवर बाळगत नाही. ते करून झालं, मी कर्तव्य केली, आता हे विश्वची माझे घर आणि मी विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करतो असं करत संन्यासाकडे वाटचाल व्हायला पाहिजे. ती मोक्ष मार्गाची साधनं आहे. म्हणून आहे की तिथे नातिचरामीचं बंधन नाही. कारण उलट एकदा त्या रस्त्याला जर लागायचं झालं तर एक एक क्रमाक्रमाने बुद्ध ज्याप्रमाणे विलक्षण सुंदर कुरळे केस कापत गेला, अंगावरचे दागिने उतरवत गेला, तो त्या मूळ सत्यापाशी जातो. तिथे नातिचरामीचं तत्व लागू नये, उलट तिथे अतिचरामी म्हणजे तू तुझी ध्यानधारणा तपस्याही केलीच पाहिजे. आणि तरी त्या मोक्ष या प्रेरणेला सुद्धा ते कोणा फक्त साधू संन्यासांपुरतं जणू मर्यादित आहे. आणि तुम्ही जर भौतिक जीवन जगत असाल तर तुम्ही म्हणजे कोणतरी कमस्सल आहात, तुम्ही मायेच्या चिखलामध्ये गडबडलेले, गुंतून पडलेले आहात, धाग्या दोऱ्यांमध्ये अडकलेले आहात, त्यातनं तुम्हाला मुक्त होता येत नाही, अशी मूळ अध्यात्म विचाराची मांडणी नाही. उलट 4 आश्रमाच्या मांडणीतला उपनिषदातला श्लोक आहे, ब्रह्मचारी गृहस्थश्च वानप्रस्थो यतिस्तथा एते गृहस्थ प्रभवा चत्वारो पृथगाश्रमा. म्हणजे 4 आश्रमामध्ये उपनिषदांचे ऋषी पण सांगतात एते गृहस्थ प्रभवा, म्हणजे या 4 मधला सगळ्यात महत्वाचा कोणता, गृहस्थाश्रम आहे. तो स्वीकारण्यासाठी आधी स्वतःला उत्तम घडव, मग गृहस्थाश्रम स्वीकारून तुझी कर्तव्य पूर्ण पार, ती सुद्धा तुला मोक्षापर्यंत घेऊन जातात. कारण मोक्ष साधनेचे सुद्धा किमान 4 खरं म्हणजे अगणित, की ते काहीतरी त्या मोक्ष आणि त्या ईश्वर आणि सत्यापर्यंत पोहोचायचं म्हणजे एकच रस्ता नाही, ते अगणित आहे. पण शास्त्रशुद्ध त्याची मांडणी करताना 4 सांगितले, कर्म, ज्ञान,
भक्ती आणि राजयोग किंवा योग म्हणजे पतंजलीचं योगशास्त्र, हे चारही सांगितलं. आणि तू तुझ्या स्वभावानुसार कर. तर मी हाती घेतलेलं काम मी उत्तम करतोय, ते इदम न मम या भावनेने करतोय, तर माझं जे काम मी करतोय तीच मोक्ष साधन आहे, ते वेगळं नाही करतोय. मला आहे हा संसार सोडून कुठेतरी दऱ्या कंदरांच्या मध्ये आसन मांडी घालून फक्त डोळे पांढरे करून मी बसलो म्हणजे मोक्षाच्या मार्गाला लागलो असं नाही त्याचा अर्थ. तुझं हाती घेतलेलं काम, पण त्याच्यात गुंतून नको पडू. फलाशे रहित कर्म, गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला 48वा श्लोक. कारण तुम्हाला दुसरा चॉईसच नाही. कर्मफळ आपल्या हातात नाहीच आहे. आपल्या हातात आपलं कर्म उत्तम करणे, ते सांगतो श्रीकृष्ण. एक्सलन्स, तुझ्या कर्माच्या एक्सलन्सवर लक्ष दे. त्या कर्माला फळ काय येतं याच्यात तू गुंतून पडू नकोस. पण तो कर्म मार्ग सुद्धा मोक्षापर्यंत नेणार आहे. ज्ञान मार्ग, अध्ययन अध्यापन, ग्रंथांचं परिशीलन, चिंतन मनन लेखन करत हाही मार्ग सांगितला आहे. त्या मोक्ष अथवा ईश्वर म्हणजे एकत्व समजण्याचा. भक्ती मार्ग पण सांगितला, जो वेदांपासून आणि नारदाच्या भक्ती सूत्रांपासून ज्ञानोबा तुकोबांनी आपल्यापर्यंत आणून पोहोचवला. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू ती ब्रह्मविद्या मध्ययुगामध्ये संतांनी आपल्याला भक्तीच्या मार्गाने सांगितले. आणि राज किंवा योग म्हणजे हठ योग, त्याचं षड्दर्शनांच्या मधला योग, पतंजलींचं योग भाष्य, योग सूत्र, हे चारही मार्ग आहेत. हे चारही किमान तेव्हा हे त्या चार पुरुषार्थ साधायला कसा जग तुझ्या जीवनात तू स्वतःला ओळख. जेवढी तुला ओळख पटेल तेवढी तुला कळेल की यातला माझा मार्ग कोणता. कर्म, ज्ञान, भक्ती की योग. कोणता तरी एकच असतो अशी संकल्पना नाही. प्रत्येकामध्ये चारही असतात, कोणता तरी एक प्रधान असतो. स्वभाव वैशिष्ट्यानुसार ठरतं की मी मुख्यतः भक्ती मार्गाने जाईन, पण माझ्या जीवनात कर्म पण आहे. तेव्हा चोखा मेळा विठोबाच्या मंदिराची पायरी पण धुतो, गोरा कुंभार त्याचा कुंभाराचा व्यवसाय पण करत राहतो. आणि असे सर्वच संत, ते तोही त्यांचा तो ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा आहेच. तो हे चक्र चालवता चालवता डोक्यामध्ये विठोबाच चालू आहे. तो ज्ञानोबाच्या संगे तुका बिघडला विठ्ठलाची झाला. त्या विठ्ठलाशी एकरूप असतो तुकारामाचा मार्ग. असा चारही आपल्या प्रत्येकात आहेतच, पण आपापल्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार त्यातला मुख्य कोणते ठरतं, म्हणून ते चारही मार्ग सांगितले. या रचनेमध्ये व्यक्ती आणि समाजाच्या जीवनाची सर्व रचना मांडतानाचा आजच्या तारखेला सर्वात प्रक्षोभक मुद्दा आहे चातुर्वर्ण, की जिचं नंतर रूपांतर जाती व्यवस्थेमध्ये झालं. त्याला वेदांचा आधार आहे की वेदांमध्ये चार वर्ण पण मुख्यतः नाही. विशेषतः एकाच ठिकाणी उल्लेख येतो, त्या पुरुष सूक्तातच उल्लेख आहे. पण त्यामध्ये कुठे उच्च कोण आणि नीच कोण असा चुकूनही उल्लेख नाही. श्रेष्ठ कोण आणि कोणाच्या, ही एक प्रकारची श्रम विभागणी आहे. मुळातली संकल्पना सर्व समान, कारण वैदिक ऋचा ज्या ऋषींच्या आहेत ते ह्या चारही तथाकथित वर्णांच्या मधले सुद्धा आहे. इतकंच काय, श्रीकृष्ण सुद्धा 4थ्या अध्यायामध्ये सांगतो, चातुर्वर्ण्य मया सृष्ट्वा गुण कर्म विभागशः. तो जन्मशः सांगत नाही, तो जन्मावर आधारित. तुझे वडील ब्राह्मण असतील तर तू ब्राह्मण, तुझे वडील क्षत्रिय असतील तर तू क्षत्रिय, हेही सांगत नाही. आणि ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ, क्षत्रिय म्हणजे त्याच्या खालचा, वैश्य म्हणजे त्याच्या खालचा, शूद्र उर्फ दलित म्हणजे ही नाही मांडली. वेदांमध्ये जाती व्यवस्थेला आधार नाही. वेदांमध्ये माणसातली उच्च नीचता, विषमता, अस्पृश्यता, तुझी सावली माझ्यात पडली तर हे सगळे नंतरच्या, आमची काल बाहेर पडल्या पण चर्चा झाली, याला आधार श्रुतींचा नाहीये, स्मृतींचा आहे. जे मी कॉन्स्टिट्यूशनल रचना काल सांगत होतो त्याच्यातला. मग त्या पराशर स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती आणि अधिक प्रभावी ठरून बसली ती मनुस्मृती. तिच्यामधनं जन्मावर आधारित जाती व्यवस्था, त्याला मी आपल्या संस्कृतीचं पतन म्हणतो. आजच्या तारखेला भारतीय संस्कृती जर समजावून घ्यायची असेल, ती घेताना नुसती भूतकाळाची पूजा नाही करत बसायची, तर आम्हाला ती समजावून पचवून आमच्या स्वतंत्र बुद्धिनीतीला नवे आधार पण द्यायचे असतील, तर मला म्हणायचंय की या संपूर्ण संस्कृती समोरचं सर्वात मोठं आव्हानच म्हणजे जाती व्यवस्था आहे. मी नुसतं जाती भेद नाही म्हणतो आहे, त्या जाती भेदांबरोबर येणारी उच्च नीचताचं नाही म्हणतोय. जाती व्यवस्था हेच या संस्कृतीच्या नरडी गोठीचा भास आहे. कधी काळी निर्माण झाली, ती सिंधू संस्कृतीत झाली का नाही, होती का, ते येणार आता माझ्या एका मिनिटात बोलण्यामध्ये. काळाच्या त्या कधी सुसंगत कदाचित तिची रूप असेल. आताच्या काळाला जाती व्यवस्था सुसंगत उरलेलीच नाही. जी माणसात भिंती उभ्या करते,
जी माणसांची नाती बिघडवते, संशयावर आधारित करते. मला समोरच्या माणसाशी माणूस म्हणून वागता येते, आधी त्याचं आडनाव काढावं लागतं, ते बहुधा कातडीच्या रंगावरून ठरवावं लागतं. त्याच्यावरनं भारतीय संस्कृती जाती व्यवस्थेवर जर मात करू शकली नाही तर भारतीय संस्कृतीला भवितव्य नाही. इतकं कडक वाक्य वापरतो. तुमचं माझं आणि या संस्कृतीचं भवितव्य ठरणार आहे की या जाती व्यवस्थेला हा देश कसा सामोरा जातो. आणि मला श्रेष्ठ पूर्वजांच्या मार्गदर्शनामुळेच कार्यक्रम मांडायचा आहे की जाती व्यवस्था संपलीच पाहिजे. न रहे बास न बजे बासुरी, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर पण अॅनाहिलेशन ऑफ कास्ट म्हणतात की ते संपवा तुम्ही. तुम्हाला जर समतापूर्ण आधारावर भारतीय समाज व्यवस्था पुन्हा उभी करायची असेल तर त्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण जाती व्यवस्था हीच आहे. आमचं हे राष्ट्र एकसंध होऊ नाही शकत, कारण त्या एकात्मतेच्या भावनेचा सगळ्यात मोठा शत्रूच मुळे ती जाती व्यवस्था आहे. आणि राष्ट्र नावाची आम्हाला संकल्पना आमच्या भेजामध्ये शिरतच नाही जैन में, कारण आम्हाला जातीची डक्की करतात आणि एका जातीचं दुसऱ्या जाती विरुद्ध भांडण. म्हणून त्या जातीमध्ये एकमेकांशी नीट आहे का ते नाही, दुसऱ्या विरुद्ध भांडायचं असेल तर फक्त नीट आहे. बाकी त्या प्रत्येक जातीमध्ये, तिकडे ब्राह्मण जातीमध्ये देशस्थ कोकणस्थ आहे, त्याच्यामध्ये कराडे कुठे कराडे नाही अनेकदा माहिती नसते, ते चाचपडत शोधत असतात. मराठ्यांच्या मध्ये 96 कुळी 92 कुळी आणि कुणबी मराठा आहेत, असे वैश्यांमध्ये घटक आहेत. दलित समाजामध्ये सुद्धा असे त्यांनी जाती व्यवस्था निर्माण केली, उतरंड सुद्धा आहे. लॉक स्टॉक अँड बॅरल भविष्य काळाची सुद्धा दिशा ही संपायलाच पाहिजे. आणि नव्या काळाच्या भारतीय संस्कृतीमध्ये माणसाची ओळख माणूस म्हणून, आणि या समाजातलं तुझं स्थान, तू कोणत्या जातीत जन्माला आलास, तुझे आडनाव काय, तुझ्या कातडीचा रंग काय, वर्ण नाहीये, अरे तू स्वतःला ओळख, त्यानुसार जीवनाची दिशा निवड. तुझ्या त्या निवडलेल्या दिशेमध्ये तू उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. ते काय नवं चातुर्वर्ण्य नाही, तो नवी जाती व्यवस्था नाही की अमुक झालास IAS IPS ऑफिसर झालास तर तू उच्च, क्लास 2 चा ऑफिसर झालास तर तू मध्यम, नाही झालास तर OBC, आणि सगळ्या चपराशी शिपाई वगैरे सगळ्या जागा राखून ठेवल्या जाणून चुकीच्या समजुती. ते काय नवी चातुर्वर्ण्य व्यवस्था नाही. संपूर्ण भारतीय संस्कृतीची आणि त्यातल्या संपूर्ण भारतीय समाज व्यवस्थेची पुनर्रचना, नवी रचना समतेच्या आधारावर, म्हणजे जाती व्यवस्था संपायलाच पाहिजे, यावर उभी राहायला पाहिजे. हे कळलेले आधुनिक काळातले अनेक शंकराचार्य पण आहेत. हे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पण स्वप्न भारतीय समाज व्यवस्थेला सांगितलं, त्यांचं डायग्नोसिस. स्वामी विवेकानंदांनी जाती व्यवस्थेचं सर्व विश्लेषण 115 वर्षापूर्वी करून मांडलं की इतिहासाच्या त्या त्या काळात असेल ते असेल. फार तर आपण इतिहासाचा अभ्यास करून त्याची चिकित्सा करू, पण आता ते संपले सर्व. आणि आता ज्ञानाचे दरवाजे सर्वांना उघडले पाहिजे आणि त्याच्यामध्ये भिंती पण नाही पाहिजेत त्याच्यात. आणि प्रत्येकाकडे गुणवत्ता आहेच, पण प्रत्येकाकडची गुणवत्ता वेगवेगळ्या क्षेत्रातली आहे. त्या क्षेत्रांची उच्च नीतीची प्रतवारी नाही आहे. जीवन घडवायचं म्हणजे आपलं प्रत्येकाचं काम आहे, ती तुझ्याकडची गुणवत्ता कोणती आहे ते ओळख, त्यानुसार तुझं जीवनाचं क्षेत्र निवड. आपण सगळे समान आहोत, तुझं काम तुझ्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत हो, हा आधार आहे त्याचा. हा मांडायला मी हे वाक्य कडक आहे माहितीये मला, पण वापरतोय की दरवेळी त्याला वेदांचा आधार पाहिजेच असं काही बंधन नाही. तरी हे सांगतोय की हे मांडायला सुद्धा वेदांचा आधार आहेच. वेदांपासून व्यासमुनींनी केलेल्या सर्व मांडणीत हे सांगितलंय की कोणे एके मूळ काळी आपण सगळे आणि मानवी समाज एक वर्ण होता, म्हणजे चातुर्वर्ण्य नाही, जातीपाती नाही, सगळे एक आणि सगळे समान. पुढे तो म्हणतो प्रथम त्रैवर्णिक निर्माण झाले आणि मग त्यामध्ये विषमताचा आल्यानंतर चातुर्वर्ण, चौथा म्हणजे शूद्र आणि त्याहूनही म्हणजे शूद्राती शूद्र, ते मी त्याला सगळ्या संस्कृतीचं पतन म्हणतो. सगळी शिवाशिवीच्या अभद्र कल्पना, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल, किंवा जे तुकोबारांनी कळलेलं होतं वर्ण अभिमान विसरली याती एकमेका लागतील पाहिले, की तिथे नाहीच आहेत, आपण सगळे समानच आहोत, कारण सगळ्यांमध्ये त्याच एका ईश्वरी अंशाचा आविष्कार आहे. तू जर अमृतस्य वै पुत्रा तर कुठून आले वेगवेगळे. ही शंकराचार्यांची फार महान कहाणी, आणि ती शंकराचार्यांनी त्यांची प्रतिभा वापरून छान काव्यामध्ये पण मांडली आहे की काशीच्या घाटावर स्नान करून शंकराचार्य पवित्र होऊन श्लोक म्हणत येत आहेत, तर आडवा एक चांडाळ येतो. आमच्या वर्ण चातुर्वर्ण्य अधिक जाती व्यवस्थेमध्ये चांडाळ नावाची जात म्हणजे नीचातली सगळ्या, तेव्हा त्याला शंकराचार्य म्हणतात दूर दूर हो, दूर हो. आणि मग तो चांडाळ हसतो आणि तो म्हणतो की आचार्य
तुम्ही तर सगळ्यांना शिकवता की सगळ्यांमध्ये एकच एक आत्मा भरून राहिलेला आहे, तर मला दूर हो का म्हणताय? तुमचा जो आत्मा आहे तोच माझ्यात आहे. त्याला सगळ्याला शंकराचार्यांनी काव्याचं अप्रतिम रूप देऊन अद्वैताचा साक्षात्कार, आणि सर्वांमध्ये जर तो एकच आत्मा की जो परमात्म्याशी एकरूपच आहे, ते जीवाशिवाचा अद्वैत आहे, तर मग भेदाभेद कुठून आहे? माझ्या मते संस्कृतीला लागलेला कलंक आहे. आणि एका बाजूला जर भारतीय संस्कृतीचा अभ्यासातून तयार होणारा सार्थ अभिमान बाळगायचा असेल, तर हे विषमतेचे लागलेले कलंक सुद्धा दूर करणं आपली प्रत्येकाची पहिली भक्ती जबाबदारी. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा त्यांच्या जीवनात एक स्वतःच्या शब्दातच प्रसंग सांगून ठेवलाय. रामकृष्णांच्या निर्वाणानंतर ते भारताच्या भ्रमणासाठी निघाले आणि प्रवास करत करत केरळमध्ये पोहोचले. त्यावेळेस 3 दिवस 3 रात्र काही खायला प्यायला मिळालं नाही, म्हणून अक्षरशः 1-2 गावांच्या मधलं मोकळं माळरान होतं, त्याच्यावर असं दुपारची उन्हाचा तडाखा आणि केरळमधली ह्युमिडिटी सुद्धा. पटकन खाली बसले एका झाडाला पाठ टेकून आणि असे ग्लानीच होते. त्या माळरानावर एक चालला होता माणूस. त्यांनी पाहिलं की भगव्या वेशातला कोणीतरी बसलाय. तुमच्या माझ्या देशावर शेकडो वर्ष संस्कार आहे की भगव्या वेशातलं काही पाहिलं तर आधी त्याला वापरून नमस्कार करायचा, कारण आपल्या जेनेटिक कोड मध्ये की तो भगवा वेश म्हणजे संन्यासाचा, म्हणजे ज्याला वैयक्तिक स्वार्थ नाही, जो विश्वाच्या कल्याणासाठी जगतो, त्याचे आशीर्वाद देऊया. दुर्दैवाने ते तुमचं माझं कायम आयुष्यभर दुर्दैव आहे की म्हणून त्या भगव्या वेशाचा गैरफायदा घेणारे अनेक चोर त्या भगव्या वेशामध्ये तुम्हाला मला पण लुटतात आणि धर्माचा अर्थ पण खोटा ठरवतात. पण असं त्याही माणसाला तो केरळमधला पण त्यांनी पाहिलं की साधू बसलाय, म्हणून तो माणूस आला. त्यांनी थोडं स्वामीजींना हात लावून जागा केलं, पाणी पाजलं. आपल्यासाठी मी विचार करत राहतो माझं मन की ते बोलले कसे असतील एकमेकाशी. स्वामीजी बंगालमधले होते, मातृभाषा बंगाली, इंग्लिश उत्तम होतं आणि बंगाली असेल म्हणून एक वेळ मागलं की हिंदी पण येत असेल चांगलं. पण आणि त्यावेळेचा केरळ की ज्याचं स्वामीजींनी त्या काळातलं वर्णन केलंय, लुनॅटिक असायलम असा त्यांनी केरळ करता शब्द वापरलाय, वेड्यांचं इस्पितळ असा त्यांनी त्यावेळेच्या केरळ, त्यातली जी सगळी ऍक्च्युली त्यांनी ते केरळमधला ब्राह्मण समाज म्हणजे नंबूद्री, त्यांचे सगळे सोहळं, त्यांचे जाती व्यवस्था, त्यांची शिवणीला वापरलेले शब्द स्वामीजी. पण ते बोलले कसे असतील महा माणूस, पण हे हृदयचे ते हृदय पोचतं, तिला भाषेचं बंधन असेल. तेव्हा त्या माणसाच्या लक्षात आलं की भुकेले. त्यांनी फडकं काढलं, भात होता त्याच्यात, भात, आणि इतकी ग्लानी होती स्वामीजींना की त्यांना हात उचलून भात खाता पण येत नव्हता. या माणसाने असं सुचवलं आणि तो स्वामीजींना भरवणार. तेव्हा भरवणार तेवढ्यात तो माणूस असा चरकला, थांबला. त्यांनी स्वामीजींना विचारलं की माझ्याकडचं चालेल का? तर स्वामीजींना आधी लक्षात नाही आलं. म्हणाले का रे असं का विचारतोस? तो म्हणाला आम्ही पंचम, आम्ही दलित, म्हणजे आत्ताचा शब्द दलित, अंत्यज. त्यांनी वापरले शब्द आम्ही अंत्यज. तर अंत्यजाच्या हातचं म्हणजे अस्पृश्य, तुम्हाला चालेल का? स्वामीजी असे चरकले आणि त्याला म्हणाले बरं झालं सांगितलंच ते, तर मला नाही चाललं. त्या माणसाची त्या काळात तक्रार नव्हती, अजून विद्रोह व्हायचा होता. त्यांनी फडकं बांधलं. त्याला मान्य होतं की बहुधा माझी काहीतरी म्हणे पूर्वजन्मातली पापं, म्हणून मला आज हे जर जीवन मी नीट जगलो तर मला पुढचे जन्म मला नीट मिळतील, अशा संकल्पनेचा प्रभाव त्याच्या माइंडसेटवर होता. त्यांनी फडकं बांधलं, तो निघाला. स्वामीजींच्याच विचारात आला ग्लानी असताना की काय शिकलो गुरुदेवांकडनं. आणि जर साऱ्या विश्वामध्ये एकच चैतन्य भरून आले, मला काही कळलेलंच नाही. स्वामीजीच म्हणतात ही कथा त्यांनी स्वतः सांगून ठेवली. स्वामीजी म्हणतात मला वेदांताचा विचार काही कळलाच नाही, असा त्याचा अर्थ जरा चुकलाय माझा. म्हणून स्वामीजींनी त्याला परत बोलवलं, समोर बसवलं, त्याची क्षमा मागितली, क्षमा मागितली आणि म्हणाले मला हवंय, आणि नुसतं हवंय तुझ्या हातून घास. वेदांताचा मूळ अर्थ एकत्वच होतो. ते व्यावहारिक जीवनात आणायचं असेल तर त्या एकत्वाचा अर्थ सगळी माणसं समान आहेत. इतकंच काय, सर्व सजीव सृष्टीमध्ये, सर्व सृष्टीमध्येच एकच एक समान चैतन्य भरलेलं आहे. तो विचार आपल्याला पर्यावरणाच्या रक्षणाकडे घेऊन जातो. निसर्ग लुटायचा नाही, त्याचं शोषण नाही करायचंय. तर ही धरती माता आहे, ते पर्यावरण सुद्धा, कारण आपण त्याच्याशी, निसर्गाशी पण आपण एकरूप आहोत, म्हणून त्याचा सांभाळ करायचा आहे. घ्यायचं किती निसर्गाकडनं, तू जेवढं परत देऊ शकतोस, किंवा स्वतःच्या गतीने नवी निर्मिती करण्याची निसर्गाची जेवढी गती तेवढं घ्यायचंय. हा पर्यावरणाचा विचारही आपल्या ह्या अध्यात्माच्या विचारातून जन्म घेतो. ती मानवतेचं पुढचं आशास्थान आहे. तसं भारतीय संस्कृती समोरचं आव्हान क्रमांक 1
ते माझ्या डायग्नोसिस मध्ये इतकं महत्वाचं आहे की याला भारतीय संस्कृती बरोबर प्रतिसाद रिस्पॉन्स काढते का, तो जर जमला तरच भारतीय संस्कृतीला भवितव्य आहे. जर इथून पुढची भारतीय संस्कृती जातीपातीमध्ये अडकून पडली, या माणसातल्या भिंती राहिल्या, तर सगळ्यांची वाटचाल वाटोळ होण्याकडे आहे. ती भारतीय संस्कृतीची सुद्धा वाटचाल वाटोळ होण्याकडे. कोणीही आपण या भ्रमात नको राहायला की भारतीय संस्कृती अनादी आहे आणि अनंत आहे. असली पाहिजे, पण ती बसल्या जागी नाहीये. ती संस्कृतीचे धारक वाहक असलेल्यांनी जर त्या त्या काळात जगताना शहाणपण दाखवलं नाही, आता कोणते बदल केले पाहिजेत, मूळ आत्मा तसा ठेवून, नाहीतर ती तुटली जाणार. इतिहासाची कचराकुंडी संपून गेलेल्या अनेक संस्कृतींनी भरलेली आणि अशी प्रत्येक तिथी संस्कृतीने कोणता तरी एक सुवर्णकाळ पाहिलाच आहे की जेव्हा ती सत्तेच्या, अधिकाराच्या, समृद्धीच्या चरमसीमेला होते. बघता बघता ढासळले. त्यांना त्यांची आव्हानं पेलता आली नाही. ते त्यांच्या संस्कृतीचा जो एक कोश तयार झालेला त्याच्यातच अडकून पडले. काळानुसार बदलू शकले नाही, म्हणून मोडून पडले आणि इतिहासाच्या कचराकुंडीत गेले. मी जे कालपासून मांडलं ते सुद्धा चेंज आणि कंटिन्युटी, सातत्य आणि परिवर्तन याचा समतोल सम्यक भारताला जमलाय. तेही आव्हान आत्ताच्या काळात ते मी ठेवतोय नंबर 1 वर. या देशाला आजच्या काळामध्ये देण्याच्या जाती व्यवस्थेचं काय करणार मला मांडायचंय की संपायलाच पाहिजे. आणि त्याचा आधार हवाय असं नाही हे सांगून सांगतं की वेद उपनिषदांपासून एक तर मुळात जाती व्यवस्थेला, वर्ण व्यवस्थेला वेदांमध्ये आधार नाही. पण व्यासमुनी तर सांगतातच की पूर्वी सर्व समाज एक वर्ण होता, भविष्य काळामध्ये सुद्धा तो एक वर्ण होईल. आधी त्रैवर्णी मग चातुर्वर्ण, पण तो भविष्य काळात सुद्धा माझं म्हणणं तो असं आपण मानून आपण चालत पाहिजे. आणि त्याचं सूत्र माझं सांगून झालं की गुणवत्तेचा मत्ता कुणाही विशिष्ट जातीपातीला वगैरे दिलेलं नाही, सर्वांना. पण प्रत्येकाकडची गुणवत्ता वेगळी आहे. तुमचं माझं प्रत्येकाचं काम आहे स्वतःच्या डोक्यावर पहा, तुझ्याकडची गुणवत्ता ओळख, त्यानुसार तुझं क्षेत्र निवड आणि तुझ्या त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये तू उत्तमता आणि प्रतिभेची उंची गाठ. अशाच समाज व्यवस्थेच्या चिंतनामध्ये एक 2 ओळींचा श्लोक किती आपल्याला 500 पानांचं मतितार्थ सांगून जातो. आधुनिक काळामध्ये सोशॉलॉजी हे समाज विज्ञान, समाजशास्त्र हे सामाजिक विज्ञान, ऑगस्ट कॉम्टे हा फ्रेंच तत्वज्ञ त्याच्यापासून सुरू झाल्याचं मानलं जातं. आणि मग त्याच्यापासून पुढे अनेक विचारवंत त्यामध्ये येतात. ती विचारधारा अजूनही चालू आहे. पण समाजशास्त्र विषयाचा मूळ प्रश्न 1 ओळीचा, व्यक्ती आणि समाजाचं नेमकं नातं काय. जी विचारधारा सांगते की व्यक्ती सत्य आहे, समाज वगैरे सगळ्या कृत्रिम कॉन्स्ट्रक्ट म्हणतात, कृत्रिम रचना आहे, व्यक्ती सत्य आहे, त्या व्यक्ती करता त्या अस्तित्वात आहे. तेव्हा कुटुंब, राज्य शासन, लोकशाही, तिचे 3 स्तंभ हे सगळे त्या व्यक्ती करता आहे, सत्य व्यक्ती आहे. बाकी सगळं फिक्शन त्याची निर्मिती आहे. या विचारधारेमधून टोकाच्या व्यक्तिवादी इंडिव्हिज्युअलिस्टिक विचारधारा निर्माण होतात. तिचं आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सुद्धा क्षेत्रांमधलं सर्वात क्लायमॅक्स एक्सप्रेशन, अभिव्यक्ती, मॅनिफेस्टेशन म्हणजे भांडवलशाही विचारधारा, कॅपिटलिझम. ही व्यक्ती, त्या व्यक्तीचा आनंद, त्या व्यक्तीची प्रॉपर्टी, उरलेल्या सगळ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक इत्यादी संस्थांचं काम त्या व्यक्तीच्या अशा पर्सूट ऑफ हॅपीनेसच्या सर्व संचालनाला तुझं कामगार चालना द्यायचे. त्याला हा टोकाचा व्यक्तिवाद. समाजशास्त्र, राज्यशास्त्र सकट सर्व सामाजिक विज्ञानामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली तो समूहवाद आहे, कलेक्टिव्हिजम, की व्यक्ती असतच नाही. कोणीच रॉबिन्सन क्रुसो नाहीये की आयलंड बेटावर एकटा एक व्यक्ती आणि ती जगते. प्रत्येक व्यक्ती अनेक धाग्यादोऱ्यांनी बांधलेली आहे. मी कोणातरी आईबापांच्या पोटी जन्म घेतो, मी कोणाचा तरी भाऊ असतो, कोणाची तरी बहीण असते, काका असतो, मामा मावशी असतो, मी कोणत्या तरी समाज व्यवस्थेत जन्माला येतो. मी लहानपणी सुद्धा नकळत माझी जी भाषा शिकतो त्यातूनच माझी विचाराची पद्धती तयार होते, म्हणजे मेंदूचं न्यूरल सर्किट तयार होतं. असा व्यक्ती हे चुकीचीच संकल्पना आहे, समाजच खरा आहे. आणि तेव्हा व्यक्तीने कुठल्या तरी एका सामूहिक आयडेंटिटी समोर आपलं व्यक्तित्व समर्पित, विसर्जित केलं पाहिजे. ती आयडेंटिटी कदाचित जात असेल, ती कदाचित पार्टी, पक्ष असेल. म्हणून त्या पक्षाचा जो सर्वोच्च नेता त्याला तुझं सर्वस्व अर्पण करणे म्हणजे तो आहे साम्यवादी किंवा नाझी फॅसिस्ट विचार, की संपूर्ण राष्ट्राचं
प्रतिनिधित्व करतो त्या राष्ट्राचा असलेला नेता. म्हणून फ्युरर किंवा ड्यूस तो पार्टीचा प्रमुख आहे. पार्टी जी आयडिओलॉजी सांगते ती सर्वश्रेष्ठ आहे. तुला व्यक्ती म्हणून वेगळं स्थानच नाही. तुझं काम त्या विचारधारेला समर्पण, ते बिनशर्त त्या विचारधारेला प्रत्यक्षाचा आकार देतो पक्ष म्हणजे इन्स्टिट्यूशन आहे, त्या पक्षाचा नेता म्हणून तू त्याला सर्वस्व समर्पण. हे सगळं टोकाचं तथाकथित उजवं म्हणजे फॅसिस्ट किंवा नाझी आणि टोकाचं तथाकथित डावं म्हणजे समाजवादी, साम्यवादी इत्यादी त्या मूळ एकाच समूहवादातून येतात. तर हा आपला भारतीय विचार त्या दोन्हीचा सम्य किती छान मांडतो. महाभारताच्या वनपर्वामध्ये द्यूतामध्ये हरलेले पांडव आता त्यांना 1 वर्ष तर अज्ञातवासात काढायचं आहे म्हणून गेले आहेत एकचक्रा नगरीमध्ये. 5ही पांडवांनी आपलं मूळ रूप बदललेलं आहे आणि एका गरीब ब्राह्मणाच्या घरी राहत आहे. एक दिवशी युधिष्ठिर पाहतोय की घरामध्ये चिंताक्रांत वातावरण आहे. म्हणजे विचारतो काय तर तो घरातला जो कुटुंब प्रमुख असलेला तो सांगतो नाही तसं काय. युधिष्ठिर त्याला पुन्हा पुन्हा विचारत राहतो. तो सांगतो नाही आमच्यावर एक संकट आहे पण ते आमचं आहे, तुम्ही आमचे अतिथी आहात, अतिथी देवो भव. युधिष्ठिर म्हणतो की मग तुम्ही आम्हाला आपले नाही मानत. म्हणजे परके पण आहे पण तुम्ही आपले मानत असाल तर तुमचं दुःख अडचण काय असेल ते आम्हाला सांगाल तरी. मग तो सांगतो की या नगरीच्या बाहेर बकासूर नावाचा प्रचंड राक्षस आहे, त्याला गाळाभर अन्न पण लागतं आणि रोज एक माणूस लागतो. तो पूर्वी नगरीमध्ये शिरून नासधूस करायचा. राजानेच त्याच्याशी करार केला की तू नगरीची नासधूस नको करू, तुला लागणार आम्ही रोजच्या रोज पोचतं करू. आणि गावामध्ये वाटून दिलंय एकेका घराची जबाबदारी की एकेका घराने ठरलेलं गाळाभर अन्न आणि लागणारा एक माणूस पाठवायचा. आता हे तर गरीब. तो कुटुंब प्रमुख म्हणतो आम्ही काहीतरी करून गाळाभर अन्नाची व्यवस्था करू, आमचं चाललंय माणूस खायचा आहे, त्याला एक लागतो, तो कोणी जायचा. आणि मग हा कुटुंब प्रमुख म्हणतो की मी कुटुंब प्रमुख आहे, घरावरलं संकट पहिल्यांदा मी अंगावर घ्यायला पाहिजे तर मी जाईन त्याच्याकडे. तर पत्नी म्हणते की अहो तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, आपल्या ह्या मुलाच्या भवितव्यासाठी तुम्हीच राहायला पाहिजे, मी जाते. मी काय स्वयंपाक कोणीही करेन, म्हणजे मी जाते. म्हणजे लहान मुलगा पण म्हणतो की मी काय लायकीचा मुलगा जर आई वडिलांना जाऊ दिलं तर माझी जबाबदारी ही, तर मी त्याच्याकडे जातो. त्याला आई वडील समजावून सांगतायत की तू पुरणार नाहीस, त्याला मोठा पाहिजे कुठेतरी. म्हणून आहे ही सगळी चर्चा चालू. मग युधिष्ठिर सांगतोय की हा भीम जाईल. तो बल्लभ म्हणजे स्वयंपाकी बनलेला होता. ती पुढची सर्व असलेली कहाणी. पण हे सांगतानाचा व्यासमुनींनी लिहिलेला श्लोक आहे. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत, जनपदस्यार्थे ग्रामम त्यजेत, आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. सगळं समाजशास्त्र, सगळं राज्यशास्त्र, सगळे सोशलॉजीचे जे फंडामेंटल प्रश्न आहेत, व्यक्ती आणि समाजाचं नातं काय, व्यक्ती आणि शासन संस्था, राज्य व्यवस्था यांचं नातं काय, 2 ओळीचं उत्तर आहे. की काहीतरी एक खरं आणि दुसरं खोटं ही नाहीच आहे भारतीय विचाराची मांडणी. खरे दोन्ही आहे, कारण ते परस्पर पूरक आहेत. कोणा एकाला दुसऱ्याशिवाय अस्तित्वच नाही. व्यक्ती खरा आणि समाज काल्पनिक हेही चूक आहे. समाज म्हणजे सामूहिक आयडेंटिटी खरी आणि व्यक्ती काल्पनिक हेही चूक आहे. ते डिपेंडंट आहे, परस्पर पूरक आहे, ते परस्परावलंबी आहेत. अंतिमतः ते एकच आहेत, अद्वैत आहे. म्हणून जेव्हा मानवी जीवनात समस्या सोडवताना जर आला प्रश्न तर त्याच्यात एकम कुलस्यार्थे, कुल घराणं याची काहीतरी अडचण आहे ती दूर करायला कोणातरी एकाला त्याग करावा लागतोय किंवा एकाचा त्याग करावा लागतोय तर तो करावा. तिथे त्याने व्यक्ती श्रेष्ठ तुम्ही मला का सांगता. त्याच्यात एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत. कृषी काळातल्या समाज व्यवस्थेचे सगळ्यात छोटं युनिट म्हणजे खेडेगाव. आणि आमच्या गावाला काहीतरी समस्या निर्माण झाली आणि त्या गावाची त्या समस्येतनं निराश व्हावा यासाठी कोणा एका कुटुंबाला त्याग करायचा असेल तर करावा. तेव्हा ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत. जनपद म्हणजे राज्य, स्टेट. राज्य म्हणजे महाराष्ट्र स्टेट या अर्थाने नाही, राज्यशास्त्रातलं स्टेट म्हणजे कॅपिटल, शासन संस्था या अर्थाने. जनपदासाठी ग्रामम त्यजेत. की काहीतरी संपूर्ण राज्यावरचं संकट आलंय ना तर कोणीतरी ते अंगावर घेऊन त्याग करायचा आहे. आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. याच्यामध्ये सगळी समाजशास्त्र, सगळं राज्यशास्त्र एकत्र. त्या आत्मार्थे म्हणजे स्वतःसाठी पृथ्वीचा त्याग नाही, आत्मार्थे म्हणजे आत्म्याच्या शोधासाठी. या विश्वाचं मूळ सत्य काय त्याच्या शोधासाठी तू याचा त्याग करून तिकडे जाशील तेव्हा सापडणार आहे तुला. या सर्व संकल्पनांमधनं धर्माला आकार येतो.
तो कालही आपण म्हणालो तसं हिंदू मुस्लिम ख्रिश्चन या अडखाणीचा धर्म अशी त्याची नाहीच आहे मंडळी. आपण काल म्हणालो की त्याला इंग्लिशमध्ये शब्दच नाही. रिलिजन म्हणजे पंथ आहे आणि तो भारतीय विचार सर्वस्वी स्वातंत्र्य आदराने मान्य करतो. देतो सुद्धा शब्द वापरत नाही की स्वातंत्र्य देतो तुला, तुझ्या ईश्वराला ज्या नावाने बोलवायचं त्याने बोलव. कारण तू काय नावाने बोलवतोस याने फरक पडत नाही. तो आहे तो ईश्वर एकच आहे. यहाँ तक की तुला ईश्वर नाहीच आहे म्हणायचंय, ठीक आहे, तरी तू आदरास पात्र आहेस, कारण ते तुझं विचार स्वातंत्र्य आहे. भारतीय विचारामध्ये ईश्वर नाकारणारी विचारधारा आहे चार्वाकाची लोकायत संप्रदाय किंवा लोकायत विचारधारा. लोकायत शब्दाचा अर्थ ज्याचं जास्ती लोक अनुसरण करतात किंवा बोलत काही असले तरी प्रत्यक्ष करताना लोक शेवटी भौतिक ऐहिक विचार करूनच काय योग्य काय नाही, काय जगू काय नको, आता काय हे ठरवतात. भौतिक स्वार्थाच्याच मागे लागले असतात म्हणून त्याला शब्द पडला लोकायत. त्याचा चार्वाक हाही भारतीय परंपरेमध्ये ऋषीच मानला जातो. तो आदरणीय असतो. त्याला तू काहीतरी धर्माविरुद्ध विचार मांडतो आहेस, ब्लास्फेमी, धर्मद्रोह करतोयस म्हणून तुला खांबाला बांधून जाळू किंवा सोळावर आम्ही लटकवू हा भारत नाही, ही भारतीय संस्कृती नाही. कारण अद्वैताच्या जाणीवेमुळेच या देशाच्या रोमारोमात सहिष्णुता भिनलेली आहे आणि ती सर्व एक आहे. त्या एकाकडे जाण्याचे रस्ते अनेक आहेत. तुला जो रस्ता मनापासून मान्य आहे त्यांनी जा, त्याच्यासाठी भांडायचं कारण नाही. त्याच्यासाठी तू तलवार उचलून माझ्यावर पण चाल करू नको. ते आलास तर मी तुझा हात वरच्यावर उठलीन की नाही तू माझाच मार्ग स्वीकारला पाहिजेस, तुझं नाव बदललं पाहिजेस, तुझ्या ईश्वराचं नाव बदललं पाहिजेस. नाही ईश्वराला अल्लाच म्हणायचं किंवा गॉडच म्हणायचं हे भारतीय विचारात नाहीच आहे. तो आदर करतो सर्व धर्मांचा, सर्व पंथांचा, कारण हे कळलेलं आहे की तुला मनापासून जो पटतो, तुझं व्यक्तित्व, तुझा स्वभाव, त्यानुसार जे पटतं त्याने तू चल. एकमेकाचा द्वेष करण्याचं कारण नाही, हिंसाचाराचं कारण आहे. कारण अगदी आपण त्या एकाच मुक्कामावर भेटणार आहोत. कारण तुमच्या माझ्यात तेच व्यक्त झालं हे कळलंय भारताला. एकम सत विप्राहा बहुधा वदंती, यातूनच भारताच्या सहिष्णुतेचा जन्म होतो. म्हणून ती सहिष्णुता शिकवते की चार्वाक हा पण ऋषी आहे की ज्याचं श्रीकृष्णाने सुद्धा पाद्य पूजा करायची असते जर यज्ञाला त्याला बोलवलं तर. बुद्ध वेद मानत नाही. बुद्ध आत्मा ही संकल्पना पण मानत नाही. पण बुद्ध कर्म विपाक मानतो, पुनर्जन्म मानतो, पण तो यज्ञ संस्थेवर विश्वास ठेवत नाही. त्या बुद्धालाही भारतीय विचारात भगवान बुद्ध हे स्थान आहे. आणि ते 2500 वर्षांनंतर आलेलं नाहीये. ज्या इसवी सन पूर्व 6व्या आणि 5व्या शतकात भगवान बुद्ध जगतोय त्या काळात त्याला ते बुद्ध गयेला साक्षात्कार झाला. सारनाथला पहिलं प्रवचन दिलं. बुद्धाची प्रतिमा भगवान बुद्ध. राजे रजवाड्यांपासून गावातल्या सामान्य आबाल वृद्धांपर्यंत सगळ्या वाट पाहत आहेत की आमच्या गावात भगवान बुद्ध कधी येतील. या देशाने भगवान बुद्धाला सोळावर लटकवलेलं नाही. हे तुमचं माझं मोठेपण आहे, या संस्कृतीचं मोठेपण आहे की तो बुद्ध भगवान करतो. तुम्ही मोक्ष मुक्तीचा मार्ग सांगा तर तुम्ही सांगताय. आणि बुद्धाच्या सुद्धा मांडणीत कुठेही द्वेषाला जागा नाही, शाब्दिक सुद्धा हिंसाचार नाही, कशाही बद्दलचा द्वेष नाही. बुद्ध मुद्दे सांगतो. आणि तरी बुद्ध, वर्धमान महावीर, भगवान श्रीकृष्ण कोणीही जन्मात कधीही हे मी सांगतो ते सत्य आहे, तुम्हाला जर सत्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझ्या मार्गाने चला, नाहीतर तुम्ही रौरव नरकात पडा, या प्रकारची मांडणी भारतीय विचाराची नाहीच. कृष्ण, बुद्ध, महावीर आपल्याला सांगतात की हे मला कळलेला एक मार्ग मी तुला सांगतोय, आता तू स्वतंत्र बुद्धीने त्याचा विचार कर. कारण हा विश्वास आहे की ती स्वतंत्र बुद्धीच तुला मी सांगतोय त्या मार्गाकडे घेऊन येणार. म्हणून ईश्वर मानलाच पाहिजे हे पण बंधन नाही. तेव्हा ईश्वर नाही. षट दर्शनांमध्ये सुद्धा ती 6 पैकी एक अत्यंत महत्वाची, ज्यातूनच वेदांत पुढे उत्क्रांत होतो, तो सांख्य विचार. सांख्य विचाराच्या पण 2 शाखा आहेत, ईश्वर सांख्य आणि निरीश्वर सांख्य अशी सुद्धा मांडणी. सांख्य विचारामध्ये ईश्वर हे गृहीत आवश्यक नाही. ईश्वर कृष्ण हे लिहिलं ते ईश्वर सांख्य मानलं. पण कपिल मुनींचं सांख्य शोधलं तर त्याच्यात ईश्वर या संकल्पना किंवा गृहीतत्वाची गरज आहेच असं नाहीये. कोणा ॲग्नॉस्टिक अज्ञेयवादी भूमिका आहे, पण म्हणून ते खोडलेलं नाही, कमी लेखलेलं नाही. आणि तुला जर मानायचं झालं ईश्वर तर त्याला काय नावाने बोलव, तुला जे नाव पडतं त्याने बोलवतो. तू त्याला काय नावाने बोलवतोस याने फरक पडत नाही.
तू त्याला विठोबा म्हण, राम म्हण, कृष्ण म्हण, शिव म्हण, विष्णू म्हण, अल्लाह म्हण, गॉड म्हण, तो आहे तो एकच. तो जो एक आहे तोही निर्गुण निराकारच आहे. हीच मांडणी भारतीय विचारात आहे. फक्त मग त्या मांडणी सहित आपलं वेगळेपण किंवा वैशिष्ट्य आहे की त्या निर्गुण निराकारापर्यंत सगुण साकाराद्वारे पोचायला भारतीय विचारात परवानगी पण आहे. नवे नवे त्याचं स्वागत आहे. कारण हे कळलेलं आहे की ते निर्गुणाची अभिव्यक्ती चालू होते तेव्हा सगुणामध्ये त्याचं रूपांतर होतं. ते जे सगुण साकार आहे ते त्या निर्गुण निराकाराचीच अभिव्यक्ती आहे. तुला तिकडे पोचायचं आहे तर एक एंट्री पॉइंट म्हणून ते समोर सगुण साकार ठेवलंच तरी चालेल, जोपर्यंत लक्षात ठेवशील की ती समोरचा आकार म्हणजे अंतिम सत्य नाही, पण तुला त्या आकारामधून निराकाराकडे पोचायचं आहे. तुला मला तर वाटत आलं की जास्ती मोठं वैशिष्ट्य. ख्रिश्चन अथवा इस्लाम विचारात ईश्वर आहे तो निर्गुण निराकार आहे. तिथे ईश्वर नसायला परवानगीच नाही. तो निर्गुण निराकारच आहे. त्याला आकाराला परवानगी नाही. आकारात पूजा करतात ते मागासलेले, ते मूर्ती पूजक, त्यांना नष्टच करायचं असतंय. यामध्ये इंटॉलरन्स आहे. असहिष्णुता ह्या विचारातच भरलेली आहे. भारतीय विचारात मुळात भारतीय संस्कृतीच्या रचनेत सुद्धा तिला स्थान नाही. तुला मनापासून पटतं त्याने तुझा. यामधून तर विज्ञानाची पण प्रचंड मांडणी. ते आता मला घड्याळ सांगता आहे की ठरलेली आपली वेळ आणि तीही पूर्ण झाली. मी तुम्हाला एक फक्त यादी सांगतो. आपल्या देशामध्ये केमिस्ट्रीचा विकास झाला, रसायनशास्त्र. त्याचं आधुनिक काळात एक उत्तम रूप, आधुनिक काळापर्यंत टिकलेलं अजिंठ्याची पेंटिंग्स आहेत. ते रंग जे तयार झाले ते त्या केमिकल्स मधले ते कसे झाले आजपर्यंत कळलेले. वास्तुविज्ञान, बिल्डिंगचं, मंदिर, वाडे, त्याच्या मागचे जे आर्किटेक्चरची शिस्त ही असल्याशिवाय एवढं उत्तुंग निर्माण होणार नाही. त्याचं जगातलं द बेस्ट उदाहरण कैलास. त्याची वरून खाली झालेली रचना. पाश्चिमात्य संस्कृती कोळून प्यालेल्या पंडितांनी सांगितलंय की पाश्चिमात्य इतिहासामध्ये आर्किटेक्चरचा सर्वश्रेष्ठ नमुना मानलं जातं अथेन्स मधल्या अथेना देवीचं मंदिर. त्याचं नाव आहे पार्थेनॉन. त्याचा अभ्यास केलेला आणि आपला हा देश ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर कैलास पाहायला आलेला ब्रिटिश तज्ञ सांगतो की ह्या कैलासापुढे पार्थेनॉन काहीच नाही. ते त्या विज्ञानाच्या प्रगतीशिवाय नाही होणार. धातू विज्ञान, मेटॅलर्जी, त्याचं आज शिल्लक असलेलं एक रूप म्हणजे कुतुब मिनारच्या परिसरामधला विक्रमादित्याच्या काळात उभं राहिल्याचं मानला जातो. म्हणजे इसवी सन 375च्या आसपास. आता 1700 वर्ष होत आली तरी तो गंजलेला नाही. हे तर विज्ञान, आत्ताच्या विज्ञानालाही अजून कळलेलं नाही की असा न गंजणारा कसा काय. त्याचा अभ्यास झालेला आहे त्याचा, पण 1700 वर्ष होत आली तरी त्याला गंज नाही, अशी वैज्ञानिक प्रगती. धातू विज्ञान आहे. आपल्या देशाचं शास्त्रीय संगीत लक्षात घ्या. ते शास्त्र आहे पूर्ण, ते विज्ञान आहे. आणि नेमके मूळ सूर 7, त्याच्या श्रुती 5, त्याला कोमल आणि तीव्र सूर 5मध्ये कसं कळलं? त्या फ्रिक्वेन्सीज आहेत. आता विज्ञान साऊंडचा अभ्यास करतात ते सांगतात की त्या फ्रिक्वेन्सीज आहेत. आणि जी रागांची बांधणी आहे ती दिवसाच्या वेळेनुसार आहे, ती वर्षामधल्या ऋतूंच्या नुसार आहे. हे आताचं विज्ञान म्हणजे फिजिक्स मधलं साऊंड ही एनर्जी त्याचा अभ्यास करून सांगते की या सगळ्यामध्ये प्रचंड विज्ञान आहे. कसं कळलं आपल्याला? कळलं हे निश्चित आहे. ते शास्त्रीय संगीत सुद्धा भारतीय संस्कृतीचे फार छान रूप आहे. कारण रागांची रचना तर बांधलेली आहे, तरी प्रत्येक कलाकाराला तो राग सादर करण्याचं प्रचंड स्वातंत्र्य आहे. त्याला बांधून नाही घातलेलं त्याचं. हे वैशिष्ट्य आहे. व्यक्ती आणि व्यवस्था यांचं आपसातलं नातं. स्वातंत्र्य पण आहे आणि तरी त्याला एका शिस्तीची चौकट आहे. चौकट आहे म्हणून तुला बांधून नाही घातलेलं, पण स्वातंत्र्य म्हणजे काय वाटेल ते करत सूट आवजाव असं मोडूनच पडेल अशा. पण हा जो सम्यक पॅटर्न जमलेला आहे तेव्हा मार्कौस हा संपूर्ण राग, त्याचे हे सूर, ते साधी सूर आहेत. त्याचा काय मला कळत नाही, आमच्या सासूबाईंना कळतं त्यातलं, मला यातले शब्द कळतात. तरी सुद्धा किशोरीबाईंचा मार्कौस हा भीमसेनजींच्या मार्कौस पेक्षा वेगळा आहे. आणि अजय मोहनकर मार्कौस सादर करतात तो आणखी वेगळा आहे. आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांनी या देवी सर्व भूतेषु हे मार्कौस मध्ये सादर केलेलं आहे. तो प्रत्येकाचा मार्कौस तोच, पण प्रत्येकाचा वेगळा आहे. हे आपलं वैशिष्ट्य आहे. अनेकत्वातलं एकत्व शोधणे, यामधूनच भारतीय संस्कृतीच्या
कला, विज्ञान, समाज व्यवस्था या सर्वांचा आविष्कार येतो. आपल्याला हे कळलंय की ते अनेकत्व बरोबरच आहे ते मूळ एकत्व आहे. ते आपल्या शास्त्रीय संगीतात दिसतं, आयुर्वेदाच्या परंपरेमध्ये दिसतं. आपले चरक की ज्यांनी औषधीचं विज्ञान मांडलं, सुश्रुत की ज्याचा आजही अभ्यास केला नीट होत नाही दुर्दैवाने आता नीट, त्याच्यामध्ये शस्त्रक्रियेला लागणारी कोणती साधनं, कशा कराव्या शस्त्रक्रिया, ट्रान्सप्लांट सकटच्या शस्त्रक्रियेत आता केले जगाने मान्य. तो चरक आहे. भारतीय कालगणनेचं शास्त्र हे तर 20व्या शतकातला ऍस्ट्रोफिजिसिस्ट म्हणजे अवकाशाचं सर्व शास्त्र सांगणारा सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ कार्ल सगन तो सांगतो की आधुनिक काळाच्या आधी अख्ख्या जगाच्या पाठीवर हे विज्ञान कालगणनेचे शास्त्र कळलेली एकच संस्कृती ती म्हणजे भारतीय संस्कृती. कार्ल सगननी असे टेबलच मांडून टाकले की आधुनिक विज्ञानानुसार पृथ्वी केव्हा अस्तित्वात आली, सौरमालिका केव्हा आहे, हे सारं विश्व केव्हा आहे, असे गणित मांडून टाकलंय. आणि त्यांनी सांगितलंय की आधुनिक विज्ञान सांगतं हे सारं विश्व 14.5 बिलियन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं. आपण ज्या विश्वात जगतो ते 14.5 बिलियन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं. मग त्या कार्ल सगननी ते आपली माणसाचा एक दिवस म्हणजे सौरमालिकेचा अमुक, तो सौरमालिकेचा एक दिवस म्हणजे आकाशगंगेचा तमुक, असं करत गणित आहे. असं करत करत ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र असं मिळून विश्वाच्या सृष्टीच्या निर्मितीचं एक वर्तुळ पूर्ण होतं. कार्ल सगननी आधुनिक फिजिक्सने केलेली मांडणीचा तक्ता असा एकाखाली एक त्याच्या शेजारी त्यांनी भारतीय विचारात त्याला कळलेलं असं मांडून तो म्हणतो की भारतीयांनी सुद्धा मांडलंय की सारी आपण जे जगतो ते युनिवर्स विश्व अस्तित्वात आलं त्याला किती वर्ष झाली, ते आपल्या ऋषीमुनींनी मांडलेलं गणित आहे 14.5 बिलियन वर्ष. त्याला आपलं सध्या जगत, या विश्वाला सध्या जगत, जगत शब्दाचा अर्थ आहे जिथे सर्व गतिमान आहे. कसं कळलं? ते गतिमान नाही ही आपल्या दृष्टीची माया आहे की हे टेबल स्थिर आहे. टेबल स्थिर नाही, आपल्याला स्थिर वाटतं. तुमच्याशी मी आता बोलतोय तेव्हा सुद्धा हे टेबल म्हणजे हायड्रोकार्बन आहे, त्याचा जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूल मधल्या प्रत्येक ऍटम मधला इलेक्ट्रॉन त्यातल्या प्रोटॉन भोवती प्रचंड वेगाने फिरतोय. आणि तो वेग किती प्रचंड आहे तर तो प्रकाशाच्या वेगापेक्षा थोडा कमी एवढ्या प्रचंड वेगाने फिरतोय. आपल्याला ते स्थिर वाटतं, ही माया आहे. आपल्याला हे टेबल पारदर्शक नाही असं वाटतं, ही पण माया आहे. टेबल पारदर्शक आहे, तुमची माझी दृष्टी नाही पारदर्शक, पण तिच्यामधून अल्फा बीटा गॅमा रेज सरकू शकतात, आपली दृष्टी नाही सरकू शकत. ती आपल्या पंच ज्ञानेंद्रिय, आपल्या पंच कर्मेंद्रियांची मर्यादा आहे. या ज्या विश्वात आपण जगतो त्याला भारतीय विचारात वापरलेला शब्द आहे ब्रह्मांड. आता फिजिक्स सांगतं की आपण ज्या युनिवर्स विश्वात जगतो त्याचा आकार कसा आहे, तो अंडाकृती आहे. हा कसा आला शब्द ब्रह्मांड? आता तर अत्याधुनिक विज्ञान इथपर्यंत पोहोचलंय की असं आपण जगतो ते एक विश्व आहे, अशी अनंत कोटी आहे विश्व ब्रह्मांड. ते आपल्या साध्या श्लोकांमध्ये पण येतात, अनंत कोटी ब्रह्मांड आहे. कसं कळलं की असं एकच विश्व नाहीये? म्हणून हे सारं अस्तित्व अनादि आणि अनंत आहे. त्यामध्ये आकाराला येणारं त्यावेळी निर्माण होणारं महास्फोटापासून बिग बँग पासून निर्माण होणारं एक एक विश्व आपण त्याच्यात जगतो. त्या विश्वाचं एक आयुष्य आहे. हे भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये सुद्धा येतं की रात्रीच्या वेळी ते आकुंचन होत, ते बंद होतं, पुन्हा नवीन दिवस उगवला ब्रह्माचा, की नवीन निर्मिती चालू होते. त्याचं गणित ऍस्ट्रोफिजिक्स सुद्धा मांडतं. इथपर्यंतचं सर्व खगोल किंवा ज्योतिष विज्ञान आहे. मी घड्याळ पाहता आवर्त घेतो आणि एक गोष्टीने शेवट करतो. तो बोलतोय त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा, आपण ते सगळं, कारण हे खरंच आहे की शेवटी हेही घड्याळ तुम्ही छान ऐकताय की ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे. म्हणून मी वाटते तेवढं बोलत सुद्धा असं नाही, एक मर्यादा आणि रेष कळली पाहिजे. आणि मला 9 वाजेपर्यंत एबीपी वर पोहोचायचं. सगळ्या अध्यात्मानंतर ओबामाच असं का बोलला आणि पॅरिस मध्येच काय घडलं ती संध्याकाळची चर्चा आजची रात्रीची. एकच मुद्दा सांगतो, तुमच्या माझ्या देशाच्या इतिहासामध्ये जणू सगळं विज्ञान होतं असं म्हणण्याची पण एक पद्धत आहे. त्याला पण मी म्हणतोय की ते जे बोलायचे ते जर विज्ञानाच्या आधारावर बोललं नाही तर ती भाकड कथा, मग तो संस्कृतीचा खोटा आहे. बोलायला पाहिजे ते विज्ञानाच्या आधारावरच बोलायला पाहिजे.
सांगायची एखादी गोष्ट आहे ती तर्कशुद्ध प्रयोग करून विज्ञानाच्या आधारावरच सांगायला पाहिजे. त्या विज्ञानाची एक व्याख्या आहे, सेम एक्सपेरिमेंट डन अंडर सेम कंडिशन्स मस्ट प्रोड्यूस सेम रिझल्ट. या निकषावर योग हे विज्ञान आहे. वेदांपासून उपनिषदांपासून व्यासमुनींनी ते सर्व एकत्र मांडल्यापासून पतंजलीपासून आपल्या अय्यंगार गुरुजींपर्यंत, वेसाद गुरुजींपर्यंत मी छोटा एक त्यातला मला जमते तेवढी साधना करतो, तेवढं कळलेले ते आत्मविश्वासाने सांगतो की सेम एक्सपेरिमेंट डन इन सेम कंडिशन्स प्रोड्युसेस सेम रिझल्ट्स. तर तू हे असे सूर्यनमस्कार कर, की अशी आसनं कर, हे असे प्राणायाम कर, ते जे रिझल्ट त्याच्यात सांगितले तेच तुला मिळतील. योग हे शास्त्रच आहे. त्या निकषावर अध्यात्माचा विचार हे शास्त्र विज्ञान आहे. अध्यात्मच विज्ञान आहे. विज्ञाननिष्ठ अध्यात्म म्हणजे काहीतरी भाकड कथा गुढ काहीतरी नाहीये. आताचं विज्ञान अध्यात्माचा विचार सांगू लागलेला आहे. आताचं विज्ञान अध्यात्माचा विचार सिद्ध करतं. ज्यांनी मी आज विचारपूर्वक सुरुवात केली की सारं विश्व मूळ एकाच चैतन्यापासून बनलंय, हे आता आताचं फिजिक्स पण सांगतं. वस्तुमान आणि ऊर्जा ही एकमेकात बदलते पण, आणि तिचं समीकरण आइन्स्टाईननी E=mc² पण सांगितलं. कधी वस्तुमान ऊर्जेमध्ये रूपांतरित होतं तर कधी ऊर्जा वस्तुमानाचं रूप धारण करते. ते दोन्ही आहे ते मूळ एकाच चैतन्याचे विविध आविष्कार आहेत हे सर्व. पण आपल्याला जर म्हणायचं असेल की भारतीय संस्कृतीमध्ये पण विज्ञानाची फार मोठी प्रगती झाली होती, तर नुसता भूतकाळाबद्दल अभिमान बाळगणं योग्य नाही. तर मी म्हणतोय वेळेच्या अभावी एकाच्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे तो एक किस्सा सांगून आजच्या करता आपण थांबणार आहोत. माझी विनंती राहील मला कृपया प्रथम जाऊ द्यावं, ते वेळेत मला पोहोचायचं आहे. सायन्सचा एक निकष आहे की तुम्ही जे वैज्ञानिक सिद्धांत बनवा त्या आधारावर प्रेडिक्शन सांगता आलं पाहिजे. की मी जर हे गणित मांडतोय, आइन्स्टाईन न्यूटन जर सांगत असेल की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ, तर तो इन्व्हर्स स्क्वेअर लॉ अप्लाय करून हे असं घडलं पाहिजे हे सांगता आलं पाहिजे. प्रेडिक्शन, प्रेडिक्टॅबिलिटी हा सायन्सचा निकष आहे. टेस्टेबिलिटी की ते ताळून पाहता आलं पाहिजे, पडताळणी त्याची करून पाहता आली पाहिजे. आणि अनप्रूव्हेबल की ते प्रूव्हेबल किंवा अनप्रूव्हेबल सिद्ध करता आलं पाहिजे किंवा ते खरं नाही हे सिद्ध करता आलं पाहिजे. हे त्या सायन्सचे निकष आहे. मला अध्यात्माचा विचार माझ्या परीने जमणारं काम करताना मनाला जसं पटत गेलेलं आहे तसं बौद्धिक शिस्तीची दिशा हे निश्चित आहे की ते असं प्रेडिक्टेबल, टेस्टेबल आणि अनप्रूव्हेबल किंवा प्रूव्हेबल. तेव्हा दरवेळी काहीतरी आधिविज्ञानाने शोधलं आणि मग आम्ही आमच्या वेद उपनिषदांचे आधार सांगून सांगतो की आहे की आमच्या वेद उपनिषदात असं करत बसायचं का? अभ्यासाने वैज्ञानिक प्रयोग करून काहीतरी आधी पुढचं सांगता येईल आणि सांगता येईल की आमचा वेदांताचा विचार आम्हाला हे सांगतो, ते आधी पुढचं आणि बघा ते पुढचं फिजिक्स ते सिद्ध करतं का नाही. तर काही काळापूर्वी मी असा अभ्यास करून मांडलं की वेदांमध्ये मांडणी की ही सारी सृष्टी विश्व जे अनंत आहे प्रचंड मोठं, वेदांमधला एक खरोखर असा अर्थाचा श्लोक आहे की ती प्रतिबिंबांची प्रतिबिंब आहे. असा श्लोक आहे वेदांमध्ये. हे सगळं विश्व आपल्याला जे दिसतं ते प्रतिबिंबांची प्रतिबिंब आहे. आधुनिक काळातली त्याला आपल्याला कळणारी एक छान उपमा, कल्पना करा की दोन्ही बाजूला सर्व बाजूला आरसे आहेत आणि आपण त्याच्यामध्ये उभे आहोत. तर आपल्याला पाहून त्या सर्व दिशेला अनंत अंतरापर्यंत सगळी वेगवेगळी प्रतिबिंब, त्या प्रतिबिंबांची प्रतिबिंब आणि त्यामधून हे सगळं कसं अनादि अनंत आहे असं सर्व आपल्याला दिसत राहील. पण ते मूळ सत्य आहे ते तूच आहेस. तेव्हा हे दिसतात ती प्रतिबिंबांची प्रतिबिंब. आत्ता गेल्या महिन्याभरापूर्वी फिजिक्सनी मिरर युनिव्हर्सेस ही संकल्पना बोलणं चालू केलं की मिरर युनिव्हर्सेस की आम्हाला आता विश्वामध्ये सखोल कुठेतरी पृथ्वीसारखाच एक ग्रह सापडतो आणि पृथ्वीच्या ज्या कंडिशन्स आहेत त्याच्या बरोबर उलट्या कंडिशन्स त्या दिसतात. म्हणजे जणू मिरर इमेज आहे तर ती प्रतिबिंबांची प्रतिबिंब हे पण मांडणी. मला अजूनही म्हणायचं आहे की आपल्या देशाचा इतिहासाचा एक सार्थ अभ्यासातून तयार होणारा आणि कुणाही बद्दल द्वेष किंवा दुरावा न बाळगणारा असा अभिमान बाळगायचा असेल ते योग्यच आहे, पण त्याचा आधार विज्ञाननिष्ठाच असायला पाहिजे. म्हणून आधी अभ्यास करताना मी असा विचार करत होतो की आधी कुठे मला असा आधार सापडतोय का अभ्यासामध्ये, तर एक सापडला तो सांगून थांबतो. स्वामीजी विवेकानंद
भारताच्या प्रवासात होते आणि बेळगावला पोहोचलेले होते. तिथे तत्वज्ञान हा विषय शिकवायलाच प्राध्यापक हरिपाद मित्र म्हणून बंगाली व्यक्ती होते बेळगावला. स्वामीजी त्यांच्या घरी होते मुक्कामाला. आता रामकृष्ण मठाचा बेळगावमधला आश्रम तिथे आहे, तिथे देऊन टाकले नंतर तिथे आहे. आणि ज्यामुळे एका छोट्याशा झोपडीवरच्या घरात स्वामीजी राहिले होते ती तशीच ठेवलेली अजूनही. तर स्वामीजी पोहोचले, गावामध्ये बातमी गेली की असा एक इंग्लिश बोलणारे साधू आहे. त्या काळात हे नवीन नव्हतं, नवीन ठेवते की अरे हा इंग्लिश उत्तम बोलतो. म्हणून बेळगावमधले त्यावेळेचे एकाहून एक विद्वान जमत आणि चर्चा करत होते. तर फिजिक्सचे पण प्राध्यापक आलेले होते आणि चर्चा चालू होती. तेव्हाही स्वामीजी, हे आहे ऑक्टोबर 1892, हे ऑक्टोबर 1892 आहे. आणि स्वामीजी सांगतायत की अध्यात्माचा विचार हे विज्ञान आहे आणि विज्ञानाचीच कास धरली पाहिजे. आणि आम्ही आधुनिक विज्ञानाला आमच्या अध्यात्माच्या विचारविरोधी समजत नाही. हे आमचं राष्ट्र आणि हा आपला धर्म त्या अध्यात्मावरच उभा आहे, म्हणून तो विज्ञानाला विरोधी नाहीच आहे, उलट विज्ञानाचं स्वागत आहे. असं सगळं त्या काळातल्या विज्ञानानुसार स्वामीजी सांगतायत. आणि त्यांना हा तत्व फिजिक्सचा एक प्राध्यापक चर्चा करतोय त्यांच्याशी की अध्यात्म वगैरे सगळं बकवास आहे, भंकस आहे, विज्ञानानेच गेलं पाहिजे, आहे ते विज्ञान सगळं पकडत आहे. असं करत ती चर्चा आली एका मुक्कामापर्यंत. ऑक्टोबर 1892 मधलं फिजिक्स जिथपर्यंत पोहोचलं होतं ते तो फिजिक्सचा प्राध्यापक स्वामीजींना सांगतोय की सगळ्या विश्वाच्या 3 मिती, म्हणजे दिशा, दिक म्हणजे स्पेसच्या 3 डायमेन्शन्स आणि काळ नावाची 4थी डायमेन्शन टाइम. आणि तो फिजिक्सचा प्राध्यापक सांगतोय की हे स्पेस म्हणजे दिक याच्या 3 डायमेन्शन्स आणि काळ टाइम ह्या 2 वेगवेगळ्या आहेत आणि ह्या दोनांच्या मधनं सगळं विश्व असते आकाराला येतं असं आमचं फिजिक्स सांगतं. स्वामीजी त्यांना म्हणतात ऑक्टोबर 1892 स्वामीजी त्याला उत्तर देत आहेत की आज तुमचं विज्ञान तिथपर्यंत पोहोचलं असेल, मला माझा वेदांताचा विचार सांगतो की त्या दिक आणि काल सुद्धा एकरूपच आहेत. भविष्य काळात तुमचं विज्ञान हे सिद्ध करेल. हे मी जवळजवळ शब्दशः सांगतोय. ऑक्टोबर 1892 पुन्हा पुन्हा यासाठी म्हणतोय की ते भविष्य काळात सिद्ध केलं आइन्स्टाईन. ते वर्ष 1905 प्रथम सांगितला स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि आपण चालू वर्षी त्याची 100 वर्ष साजरी करतो. कारण 1915 मध्ये सांगितली जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, पण 1905 मध्ये स्पेशल थिअरी तिच्या बरोबर आलेलं E=mc² हे समीकरण सांगताना आइन्स्टाईननी मांडलंय की स्पेस नावाचं वेगळं आणि टाइम नावाचं वेगळं असं नाहीच आहे. ते एकमेकांमध्ये रूपांतरित पण होतं कारण ते मूळ एकच आहे. अशी फिजिक्सची सुद्धा एकत्वाची वाटचाल शिवाय गेली 100 वर्ष झालेली आहे. आपण भारतीय असण्याचा आनंद की ते अद्वैत आपल्याला समजले. त्या अद्वैतातून जन्म घेणारा अध्यात्माचा विचार ठेवत जेवढी आपण आधुनिक वाटचाल करू तेवढं भारत राष्ट्र पण महान होणार. मला विश्वास आहे की विवेकानंद गांधीजींच्या स्वप्नातला जगाचा नैतिक आणि आध्यात्मिक गुरु असा एक समृद्ध भारत पण त्यातून निर्माण होऊ शकेल. सगळा अध्यात्माचा विचार लक्षात घेत आपापल्या जीवनामध्ये जमणारी अशी भारत मातेच्या मोठेपणासाठीची कृती आपण सगळे करू अशी सर्वांना विनंती करतो आणि